नंबरच्या स्लाइडला. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 5 नंबरची स्लाइड. बरोबर आहे ना माताजी, 5 नंबरची हो स्लाइड. हो 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 माताजी. तर आता इथे आपण समजून घेऊया की 3 गुणांनी आत्मा कसा बद्ध होतो. हे आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर मग आता या 3 गुणांची वैशिष्ट्ये काय, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकूया आणि आपण कुठल्या गुणामध्ये आहोत सगळ्यांना कळेल बरं का. आणि मग त्या गुणांमध्ये आपण त्या त्या गुणाच्या प्रभावाखाली कसं कर्म करतो आणि मग त्या गुणामध्ये मृत्यू आल्यावर आपलं पुढचं भवितव्य काय असतं आणि मग ह्या 3 गुणांच्या अतीत कसं व्हायचं. तर हे सगळं आपण आजच्या अध्यायात शिकणार आहोत. म्हणजे आजपासूनचे 3 अध्याय आहेत ना पुढचे, म्हणजे 14, 15, 16, 17 खूप सुंदर आणि खूप महत्वाचे आहेत ज्ञानाच्या दृष्टीने. म्हणजे सगळेच अध्याय चांगले आहेत, पण इथून पुढे आपल्याला कळेल, म्हणजे खूप छान बोध होईल. तर आपण सगळ्यांनी लक्ष देऊन ते ऐकायचा प्रयत्न करूया. हा, मग त्याची पुढच्या स्लाइडला जाऊया आपण. आपण 14.1 पासून सुरुवात करूया. धन्य भगवान म्हणाले, सर्व ऋषीमुनींनी परमसिद्धी प्राप्त केलेली आहे. हे जाणून मी तुम्हाला हे परम ज्ञान, सर्व ज्ञानांपेक्षा श्रेष्ठ ज्ञान पुन्हा सांगेल. म्हणजे आता भगवान काय म्हणाले की हे जे ज्ञान आहे, आता मी जे तुला सांगणार आहे, या 3 गुणांविषयीचं ज्ञान बरं का. तर हे सगळं ज्ञान आहे, हे सगळ्या ऋषीमुनींनी आधीच जाणून घेतलंय. म्हणजे जेव्हा ऋषीमुनी जे आहेत तर ते हे दिव्य ज्ञानामध्ये कसे आहेत, तर ते दिव्य जे ज्ञान आहे तर ते त्यांनी म्हणजे तपस्या करून त्यांनी भक्तिमय प्रेममय सेवा करून अशा पद्धतीने जाणून घेतलंय. आणि मग असं जे ज्ञान आहे ऋषीमुनींनी जाणून घेऊन काय केलं, तर परमसिद्धी प्राप्त केली आहे. म्हणजे काय की या अध्यायामध्ये आता वर्णन केलेलं ज्ञान आहे आणि ते कसं आहे, तर आतापर्यंत जे काही श्रीकृष्णांनी सांगितलेलं ज्ञान आहे अर्जुनांना, त्या सगळ्या ज्ञानाहून हे श्रेष्ठ ज्ञान आहे असं भगवान सांगतात बरं का. आणि आता महान ऋषीमुनींनी पूर्वीच्या काळी हे सगळं ज्ञान जाणून घेतलं भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून. मग आता ही जी सिद्धी, मग त्याला म्हणले सिद्धी प्राप्त केली. म्हणजे काय की ते म्हणजे त्या योगे ते काय झाले, शुद्ध बनले. म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झाले आणि त्याद्वारे त्यांनी काय केलं, मग वैकुंठ लोकात प्रवेश मिळवला. म्हणजे काय की त्यांना वैकुंठात जो प्रवेश मिळाला, कशामुळे, तर भगवान जे आहेत त्यांचे शुद्ध भक्त बनले ना ते. म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणामध्ये आपण जोपर्यंत बांधलेलो असतो तर तोपर्यंत आपण दूषित प्रदूषित असतो. मग त्यातून आपण जेव्हा बाहेर पडतो, 3 गुणांच्या अतीत जातो, म्हणजे आपण शुद्ध होतो, 3 गुणांच्या बंधनातून मुक्त होतो. मग तेव्हाच आपल्याला वैकुंठात, म्हणजे जे वैकुंठ म्हणजे सुद्धा काय आहे, तर म्हणजे ते भगवत धामच आहे, त्याचाच एक भाग आहे वैकुंठ. म्हणजे आपण गोलोक वृंदावनाचा चार्ट अभ्यासलाय, मग तिथं त्यांनी प्रवेश मिळवला. मग आता भगवान जे आहेत तर हे सगळं ज्ञान आता अगदी स्पष्ट आपल्याला सांगणार आहेत. म्हणजे ह्या सगळ्या ज्ञान मार्गांपेक्षा हे ज्ञान अतिशय श्रेष्ठ आहे. आणि हे जाणून अनेकांनी सिद्धी प्राप्त केली. म्हणजेच काय की या प्रकृतीच्या 3 गुणातून बाहेर कसं पडायचं किंवा गुणातीत कसं व्हायचं हे जाणून घेतलं, म्हणजे याला सिद्धीच म्हटले. म्हणजे आणि ती जी सिद्धी आहे तर ती अनेकांनी प्राप्त केली आहे. म्हणजे यावरून आता आपण समजून घेऊया, पहा की आता आज जे कोणी हे ज्ञान समजून घेतील तर ते एक प्रकारे सिद्धीच प्राप्त करतील, जी ऋषीमुनींनी प्राप्त केली होती, हो की नाही. आणि त्याद्वारे मग भगवत धामात कसं जायचं, म्हणजे कशा पद्धतीने ही सिद्धी प्राप्त करून जायचं, ते आपल्या सगळ्यांना सुद्धा आज समजणार आहे. आता आपण त्याचा लाभ घेऊया. म्हणजे पहा केवढं मोठं ज्ञान, म्हणजे परम गोपनीय आणि आतापर्यंत सांगितलेल्या ज्ञानाहून अधिक श्रेष्ठ ज्ञान आता श्रीकृष्ण देणार आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. याप्रमाणे स्थिर झाल्यावर मनुष्य सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाही किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित होत नाही. आता या ज्ञानामध्ये स्थिर होऊन म्हणजे काय की असं जेव्हा ज्ञान एखादा व्यक्ती घेतो, म्हणजे काय की भगवान श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याविषयीचं जे सगळं ज्ञान आहे त्याला दिव्य ज्ञान म्हणतात. मग आता इथे काय सांगितलंय की कुठलं ज्ञान सांगितलंय, तर परिपूर्ण म्हणजे असं जे दिव्य ज्ञान आहे, तर
तर त्याची जेव्हा प्राप्ती होते आपल्याला, तेव्हा आपण गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णांशी कसे होतो, समान होतो आणि जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. म्हणजेच काय, की आपलं जे वैयक्तिक आत्मस्वरूप आहे आपण गमावत नाही. आपण शुद्ध झालो, प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झालो तर. आणि त्यामुळे आध्यात्मिक जगतामध्ये वैकुंठाची प्राप्ती जेव्हा होते, तेव्हा मुक्त जीवात्मा म्हणून आपल्याला काय मिळते, तिथे भगवान श्रीकृष्णांची सेवा करायला मिळते. म्हणून आपल्याला मोक्ष प्राप्ती झाली तरी पण भक्त आपलं काही वैयक्तिक स्वरूप गमावत नाही बरं का. इथे चित्रात दाखवले पहा, हे सगळे भगवान श्रीकृष्णांचे जे भक्त आहेत पहा, हे सगळे हा. तर ते भगवान श्रीकृष्णांशी गुणांनी समान झाले. भगवान कसे आहेत, द्विभुज आहेत, द्विभुजधारी हा, आणि असे अत्यंत सुंदर असे. तर तसं म्हणजे डोक्यावर मयूरपंख असलेलं आणि हातात वेणू असलेलं असं सुंदर रूप आहे. तर भगवान श्रीकृष्णांसारखेच आहेत पहा सगळे, मुक्त जीव आहेत ते, गोलोक वृंदावन की जिला मुख्य वैकुंठ म्हणतात. आणि सगळे जे माताजींच्या वेशात म्हणजे माताजींच्या रूपात आहेत ते सगळे राधाराणींसारखे आहेत पहा. म्हणजे काय, की भगवान यांचंच काय आहे, विस्तार म्हणजे चित शक्ती म्हणजे काय, राधाराणी आहेत. तर म्हणजे जे काही भक्त आहेत तर त्यांना सगळं म्हणजे त्यांचं जे स्वरूप आहे ते गुणांनी समान म्हणजे भगवान श्रीकृष्णांशी असतात. पण स्वतःचं त्यांचं वैयक्तिक स्वरूप आहे पहा. है ना? तर अशा पद्धतीने ते गमावत नाहीत. म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्णांसारखं दिव्य स्वभाव म्हणजे प्रकृती आणि हे सगळं मिळतं. आणि पण भगवान आणि भक्त ह्यांच्यामध्ये काय फरक आहे, तर भगवान हे कसे आहेत, तर अग्नी म्हणजे भगवान असतील तर आपण कोण आहोत, एक ठिणगी चितकण आहोत. म्हणजे गुणांनी आपण जरी समान असलो तरी परिमाणाने भगवान आपल्यापेक्षा कसे सर्वशक्तिमान, सर्वोच्च नियंत्रक असे पुरुषोत्तम असे आहेत. मग त्यामुळं आपण भगवान श्रीकृष्णांच्या सारख्या दिव्य स्वभावाची म्हणजेच काय, तर आपण आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू शकतो आणि त्याद्वारे भगवान श्रीकृष्णांची आपण तिथे भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो वैकुंठामध्ये. मग हे सगळं जे आहे, तर हे ज्ञान घेतल्यामुळे काय होणार आहे, आपण 3 गुणातून मुक्त होणार आहे आणि त्याद्वारे आपल्याला मग असं ह्या दिव्य ज्ञानाद्वारे ही सिद्धी प्राप्त होऊन आपण तिथे आध्यात्मिक लोकामध्ये जाऊन तिथे भक्तिमय प्रेममय सेवा करणार आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीनं आध्यात्मिक गुणांचा विकास करायला आपल्याला हे सगळं 3 गुणाविषयीचं ज्ञान किती आवश्यक आणि महत्वाचं आहे पहा. मग हेच या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि मग याप्रमाणे जे स्थिर झालेले असतात मनुष्य, म्हणजे काय, की जे गुणातीत जातात आणि भगवत धामाची ज्यांना प्राप्ती होते, तर ते सृष्टीच्या वेळी जन्म घेत नाहीत किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित म्हणजे सृष्टी पुन्हा निर्माण होते तेव्हा त्यांना पुन्हा पाठवलं जात नाही जीवात्मे म्हणून, कारण ते कसे असतात, मुक्तात्मा असतात आणि ते 3 गुणांच्या बंधनातून मुक्त झालेले असतात. त्यामुळे ना सृष्टीच्या वेळी त्यांना गर्भस्थ केलं जातं म्हणजे जन्म घेत नाहीत भौतिक प्रकृतीमध्ये किंवा प्रलयाच्या वेळी व्यथित याचा प्रश्नच येत नाही. जर त्यांना गर्भस्थच भौतिक प्रकृतीमध्ये भगवान करत नाहीत, तर त्यांना प्रलयाच्या वेळी आश्रयाला कुठे जा, व्यथित व्हा असा काही प्रश्नच येत नाही. म्हणजेच काय, ते पुन्हा परतून ह्या पृथ्वी लोकावर येत नाहीत किंवा जन्म, मृत्यू, जराव्याधी या सगळ्या समस्यातून मुक्त होतात. कारण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊन त्यांना भगवत धामाची म्हणजे वैकुंठाची प्राप्ती होते. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्णा. हा, हा, मग त्याची हा श्लोक वाचूया. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हा, सर्वयोनिषु कौन्तेय मूर्तया सम्भवन्ति यः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता सॉरी भगवान काय म्हणतात, की सॉरी तिसरी सॉरी. हे कोणतेही भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सगळ्या योनी प्रकट होत असतात आणि मी बीज प्रदान करणारा पिता आहे. आता इथे सगळ्यांनी पहा, भगवान काय म्हणतात, सर्व योनीशी कौंतेय असं म्हणतात आणि मग परत काय म्हणतात, अहम बीज प्रदप पिता. मग ह्याच्यातनं आता समजून आलं. आपल्याला कुणी विचारलं असतं की कसे काय भगवान सगळ्यांचे पिता आहेत, तर म्हणजे सगळ्यांना बीज प्रदान करणारे पिता आहेत, तर त्याचं उत्तर इथे आहे पहा. म्हणजे भगवान श्रीकृष्णापासूनच सगळं कसं निर्माण झालं, तर त्याचं उत्तर द्यायचं 14.4. तर श्रीकृष्ण ज्या सगळ्या जीवांचे मूळ पिता असं म्हटले. म्हणजे आपण जे प्राणी मात्र म्हणजे आपण जे आहोत आता जीवात्मा म्हणून, तर आपलं देह म्हणजे काय, अपरा प्रकृती म्हणजेच भौतिक देह पंचमहातत्वांचा आणि परा प्रकृती म्हणजे काय, आपला जीवात्मा यांचा संयोग आहे. मग आता असे जीव काही फक्त आपल्या पृथ्वी लोकातच आढळतात असं नाही, उच्च ब्रह्मलोकापासून सगळीकडं, मग भूमी, पाणी, अग्नी सगळीकडे हे जीव आहेत.
आणि ह्या जीवांचं प्रकटीकरण कसं होतं, प्रकृती माता आहे. तर तिथे आता म्हणजे माता जी आहे, तर तिथे श्रीकृष्ण काय करतात, बीज प्रदान करतात. म्हणजे काय, की भौतिक जगतामध्ये जीव जे आहेत, तर ते भगवान श्रीकृष्ण जे आहेत, तर ते काय करतात, भौतिक प्रकृतीच्या योनीमध्ये त्यांना गर्भस्थ करतात आणि मग जीव काय करतात, आपल्या पूर्वकर्म आहे, तर त्यानुसार त्यांना शरीरं मिळतात, वेगवेगळ्या योनी मिळतात आणि मग सृष्टीची म्हणजे निर्मिती होते. मग अशा पद्धतीनं भगवान जे आहेत, ते काय म्हणतात, अहम बीजप्रद पिता, म्हणजे ह्या सगळ्या योनी ज्या आहेत म्हणजे कौंतेय म्हणजे काय, ते अर्जुनाला सांगतायत, की हे कौंतेय, या सगळ्या भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सगळ्या ज्या काही योनी प्रकट होतात, तर त्या सगळ्या म्हणजे चा बीज प्रदान करणारा पिता कोण आहे, तर भगवान स्वतः आहेत. पहा, मग आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, माझा 84 लक्ष योनीतून आपला प्रवास होतो पहा. आणि हे जे असे जीवात्मे आहेत म्हणजे मनुष्य योनी, म्हणजे मनुष्य योनी, तर ते 4 लाख साधारण आहेत आणि उरलेले मग पशु आणि इतर योनी आहेत. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, हा, मग त्याचे श्लोक हरे वाचूया. कृष्ण. हा. सत्वं रजस्तम इति गुणा प्रकृति संभवः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम् अव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. भौतिक प्रकृती सत्व, रज आणि तम या 3 गुणांनी बनलेली आहे. हे महाभाऊ अर्जुन, जेव्हा जीव प्रकृतीच्या संपर्कात येतो तेव्हा या त्रिगुणामुळे तो बद्ध होतो. आता भौतिक प्रकृती या 3 गुणांनी युक्त आहे. म्हणजे भौतिक प्रकृती जी आहे, तर या 3 प्रभावांच्या म्हणजे या 3 गुणांच्या प्रभावाखाली कार्य करते. मग त्यानुसार काय म्हणतो, प्रत्येक जीव जेव्हा प्रकृतीच्या संपर्कात येतो, विशुद्ध जीवात्मा जो असतो म्हणजे शुद्ध सत्व आहे भगवंतांचं, पण भौतिक प्रकृतीशी त्याचा संग झाला की काय होतो, तो 3 गुणामुळे बद्ध होतो. म्हणजे प्रकृतीच्या संपर्कात आला रे आला त्याला की काय मिळतं, एक शरीर म्हणून निवासस्थान मिळतं आणि त्यानुसार मग त्या जे काही शरीर मिळतं त्यानुसार त्याचं कर्म सुरू होतं. म्हणजे त्याला जे काही योनी मिळते, शरीर मिळतं आणि अशा पद्धतीनं मग तो त्या प्रकृतीमध्ये येऊन त्या 3 गुणांनी बद्ध होऊन त्या 3 गुणांच्या प्रभावाखाली कार्य करतो. म्हणजे ते चित्रात दाखवले पहा कशा पद्धतीनं कार्य, 3 गुण कसे खेचतात प्रत्येक वेळी. आता पुढे जाऊया आपण. हा, त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, माताजी, हा श्लोक वाचू. हरे कृष्ण. हा. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकम् अनामयम् सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन च नघ. हरे कृष्ण. हा, आता अर्जुनाला काय म्हणतात, की हे अनग, अनग म्हणजे अत्यंत असा जो म्हणजे निष्पाप असा आपण म्हणू, तर असा म्हणजे तर असा जो निष्पाप अर्जुन आहे, तर त्याला काय म्हणतात, की पहा म्हणजे सत्वगुण आहे तो सगळ्या गुणांपेक्षा निर्मळ आहे आणि प्रकाशमय आहे. मग मनुष्याला सगळ्या पापातून तो मुक्त करतो. मग सत्वगुणामध्ये जो स्थित आहे ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. म्हणजे काय, की भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होणारे विविध जीव असतात. हं, मग आता इथे समजून घेऊया, की सत्वगुण हा सगळ्यात म्हणजे असा जो आहे, तर तो कसा आहे, तो अत्यंत असा म्हणजे शुद्ध गुण आहे या 3 गुणामध्ये आणि ह्यामध्ये बद्ध झाला, की मनुष्य अत्यंत बुद्धिमान असतो बरं का. आता सत्वगुणाची लक्षणं आपण समजून घेऊया. मग आता हा मनुष्य भौतिक दुःखांनी तितकासा प्रभावित होत नाही किंवा भौतिक ज्ञानामध्ये त्याला प्रगती करायची जाणीव असते आणि सत्वगुणाचं म्हणजे आता उदाहरण म्हणजे कोण, तर आता ब्राह्मण वर्णाचे लोक अत्यंत बुद्धिमान असतात ते आणि सत्वगुणात स्थित असतात. मग सत्वगुणी मनुष्य म्हणजे काय, की पापाचा त्यांच्याकडे अभावच म्हणजे पापकर्मांचाच अभाव, त्यामुळे पापकर्माच्या फळांचा पण अभाव, त्यापासून तो मुक्त असतो. म्हणजे पापाचा अभाव आणि सुख, अत्यंत सुख, कारण बुद्धिमान असल्यामुळे भरपूर सुख असतं तिथं आणि अशा पद्धतीनं वेदामध्ये सत्वगुणाचं वर्णन काय, सत्वगुण म्हणजे अधिक ज्ञान आणि अधिक सुख असं असतं. मग आता इथं अडचण काय असते पहा, सत्वगुणामध्ये स्थित असलेल्या माणसाच्या मनात असा भ्रम असतो, की मीच सर्वश्रेष्ठ ज्ञानी आहे, इतरांपेक्षा सगळ्यात जास्त ज्ञान मला आहे आणि ह्यामुळेच तो सत्वगुणामध्ये बांधला जातो. पहा, आता याचं उदाहरण म्हणजे एखादा मोठा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ, तत्वज्ञानी असतो पहा किंवा मोठा नेता असतो म्हणजे असं, की जो अत्यंत बुद्धिमान आहे. मग त्यांना आपल्या ज्ञानाचा फार अभिमान असतो आणि त्यांचं राहणीमान उच्च दर्जाचं असतं, उच्च श्रेणीचं. त्यामुळे भौतिक सुखांची रेलचेल असते पहा. मग असे जे बद्ध जीव असतात, तर त्यांना म्हणजे सुखाच्या भावनेमुळेच ते सत्वगुणामध्ये बद्ध होतात पहा. मग आता त्यामुळे काय होतं, की
त्यांना नेहमी असं वाटतं, की म्हणजे त्यांना जे काही ज्ञान आहे ते सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण जे काही कर्म करतो आहोत, ते म्हणजे सर्वश्रेष्ठ कर्म करतो आहोत असं वाटतं म्हणजे आणि त्याचं आकर्षण राहतं. म्हणजे आणि त्यामुळे काय होतं, की त्यांना वैकुंठ लोकाची प्राप्ती होण्याची शक्यताच नसते. म्हणजे कुठलं ना कुठलं शरीर धारण करून ते पुन्हा-पुन्हा तत्ववेत्ता, वैज्ञानिक असं किंवा एखादा डॉक्टर, उत्तम इंजिनिअर असा संशोधक असं बनून ते येतात, कार्य करतात आणि त्यामुळे जन्म-मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडतात पहा. पुन्हा-पुन्हा ते येतात. कारण त्यांना हे जीवनच सुखकारक वाटतं. आपल्यासारखं सर्वश्रेष्ठ कोण नाही आणि हे सुखच त्यांना काय करतं आणि ही भावनाच त्यांना काय करते, तर बांधते. आता इथे चित्रात दाखवले पहा, सत्वगुणी व्यक्ती असा असतो. म्हणजे आणि तो जर एखाद्या अशा चांगल्या एखाद्या म्हणजे शुद्ध भक्ताच्या किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या संपर्कात आला, तर निश्चित तो शुद्ध सत्वगुणात जाऊ शकतो पहा आणि भगवत धामाची प्राप्ती करू शकतो किंवा मोक्ष प्राप्ती करू शकतो. म्हणजे 3 गुणामधला सत्वगुण हा सगळ्यात चांगला आणि शुद्ध गुण आहे. मग आता पुढे जाऊ आपण. म्हणजे सत्वगुणी लोक कसे करतात, चांगल्या परोपकारी कृती करत असतात सगळ्या. आता याच्या पुढे आता रजोगुण पाहू आपण. हां, माताजी वाचा. आता श्लोक वाचा. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हां. रजो रागात्मकं विद्धि तृष्णा समुद्भवम् तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसङ्गेन देहिनम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आता भगवान काय म्हणतात, की "हे कौंते, असंख्य वासना आणि महत्वाकांक्षेमुळे रजोगुण उत्पन्न होतो. त्यामुळे देहधारी जीव सकाम कर्मांशी बांधला जातो." आता काय होतं, असंख्य वासना म्हणजे आता रजोगुण म्हणजे सगळ्यांनी लक्षात ठेवा, न संपणाऱ्या अमर्याद इच्छा म्हणजे असंख्य वासना आणि म्हणजे सगळ्या महत्वाकांक्षा अतिशय असतात. म्हणजे महत्वाकांक्षा, न संपणाऱ्या इच्छा आणि महत्वाकांक्षा. तर हा म्हणजे रजोगुण. त्यामुळे हा उत्पन्न होतो. आता ह्याचा काय असतं, देहधारी जीव सकाम कर्माशी म्हणजे प्रत्येक कर्म फळाच्या आशेनेच केलं जातं. मग असा जो व्यक्ती असतो तर तो म्हणजे रजोगुणी. आता रजोगुणामध्येच काय असतं की स्त्री आणि पुरुष हे आकर्षण म्हणजे जो रजोगुण आहे तर त्याच्याशी जेव्हा बद्ध जीवात्म्याचा संपर्क येतो भौतिक प्रकृतीतल्या, तेव्हा त्याच्या सगळ्या म्हणजे शुद्ध प्रेम जे असतं त्याच्या हृदयात भगवत प्रेम, त्याचं रूपांतर कामाशी होतं. काम म्हणजेच काय म्हणजे तर हे झालं असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा. मग हे स्त्री पुरुषातलं आकर्षण म्हणजे भौतिक आकर्षण ते म्हणजे काम झालं. असाही अर्थ. मग त्यामुळं रजोगुण जो आहे तर हा जो गुण आहे ह्याचा म्हणजे ज्याच्यामध्ये वृद्धी ह्याची झालेली असते, तर त्याला भौतिक उपभोग घ्यायची तीव्र आकांक्षा असते पहा आणि अधिक इंद्रिय तृप्ती करून घेण्यामागेच त्याचा म्हणजे जो असतो तर तो स्वभाव असतो. म्हणजे काय की त्याला असं वाटतं की असा जो व्यक्ती असतो रजोगुणात स्थित, तर त्याला समाजाकडून, देशाकडून मान मिळावा, मग भरपूर प्रतिष्ठा मिळावी, आपल्याला सुंदर पत्नी पाहिजे, मग सुंदर घर हवं, मग गोंडस मुलं हवीत, असं सगळं चांगलं-चांगलं जे काही आहे ते सगळं आपल्याला हवं. असं म्हणून रजोगुणी व्यक्तीला वाटत असतं आणि मग तो अशाच गोष्टी मिळवण्याच्या पाठी लागतो आणि दिवस-रात्र परिश्रम करतो पहा आणि मग काय करतो तो, तर त्यामुळे काय होतं तो कर्मफळ म्हणजे फळाच्या इच्छेनंच करतो. म्हणजे तो पहाटे उठून व्यायामाला जाईल तर आपला फिटनेस व्यवस्थित राखण्यासाठी पहा आणि फिटनेस व्यवस्थित राखल्यामुळे मी काम व्यवस्थित करेन. म्हणजे असं असतं प्रत्येक ठिकाणी कर्माचं फळ अपेक्षित असतं. प्रत्येक कर्मफळावर आसक्त असतो तो आणि त्यामुळे त्याच कर्मफळांमध्ये तो बांधला जातो पहा त्याच्या अशा कर्मामुळं. मग आपल्या पत्नीला, मुलाबाळांना, समाजाला संतुष्ट कसं ठेवता येईल, आपली प्रतिष्ठा कशी राखता येईल, असंच कर्म तो करत राहतो. मग असे सगळे रजोगुणी. मग आताची आधुनिक संस्कृती आहे पहा. कशी आहे, तर आपण असाच विचार करतो, की उत्तम घर कसं होईल? मग आता 2 बीएचके फ्लॅट आहे, तर अजून 3 बीएचके कसा घेऊ? मग आता फ्लॅट स्क्रीन टीव्ही घेऊ, जर साधा असेल तर. मग डबल डोअरचा फ्रिज कसा घेऊ? म्हणजे असं जे काही असतं ना, असे विचार करतात जे लोक, तर हे सगळे रजोगुणी म्हणजे टीका म्हणून नव्हे, पण आता आधुनिक संस्कृती जी आहे ती रजोगुणामध्ये प्रगत झाली, रजोगुणामध्ये नेणारी आहे आणि पूर्वीच्या काळी कशी संस्कृती होती तर पूर्वीच्या काळी संस्कृती जी होती ती सत्वगुणी संस्कृती प्रतिष्ठेची मानली जायची तशी होती. म्हणजे जो राजा होता तो काय करायचा तर आपल्या नागरिकांना आपण 4थ्या अध्यायात अभ्यासला तो नागरिकांना ह्या भौतिक प्रकृतीच्या जंजाळातून कसं मुक्त व्हायचं ह्याचं पण मार्गदर्शन करायचा. म्हणजे राजाला असं सगळं ज्ञान दिलं जायचं. भगवद्गीता सांगितली जायची. राजर्षी जे असायचे ते म्हणजे त्यामुळं. मग असं पद्धतीनं त्या काळात सत्वगुणामध्ये प्रजा स्थित असायची, की त्यांना शुद्ध सत्वगुणामध्ये
सत्वगुणामध्ये त्यामुळे जाता यायला सोपं व्हायचं. म्हणजे फक्त त्यांचं ते म्हणजे प्रजेचं संरक्षण करण्याची राजाची जबाबदारी नव्हती, तर त्यांना आध्यात्मिक स्तरावर उन्नत करण्याचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सुद्धा राजावर होती पहा. अशी उन्नत समाज व्यवस्था होती पहा. आपली जी वैदिक प्रणाली होती त्यावेळेला. आणि आता काय आहे, आधुनिक संस्कृती आपल्याला रजोगुणाकडे म्हणजे रजोगुणातून पतनाकडेच नेणारी आहे पहा. म्हणजे जर सत्वगुणातल्या व्यक्तीला मोक्षाला जाता येऊ शकत नाही, तर रजोगुणातल्या लोकांची काय कथा, आपल्याला जाता येऊ शकेल का? आणि आताची संस्कृती अशी आहे पहा. म्हणून आपण काय प्रयत्न करायचा, भगवद्गीता शिकून घेऊन आपण सत्वगुणात कसं जाता येईल, सत्वगुण महत्वाचा आहे. मग सत्वगुणात कसे जाता येईल, आपल्या कृती कशा बदलता येईल, हा जर प्रयत्न केला तर आपल्याला शुद्ध सत्वगुणात जाईल, की त्या ज्याद्वारे आपण भगवत धामाची किंवा मोक्षाची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊया आपण. हा त्याची पुढची स्लाइड. तमस् तमस्त्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिः तन्निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून उत्पन्न झालेला तमोगुण हा सर्व देहधारित जीवांचा मोह असल्याचे जाण. प्रमाद, आळस आणि निद्रा हे तमोगुणचे परिणाम आहेत व ते बद्ध जीवाला बंधनकारक ठरवतात. हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप छान वाचलत माताजी, खूप खूप धन्यवाद. तर आता आपण समजून घेऊया की हे जे तमोगुणी जे लोक असतात, आता त्यांचं कसं असतं. तर पहा, इथे काय म्हटलंय की हे जे तमोगुणी लोक असतात, तर ते जे असतात तर ते अगदी सत्वगुणाच्या विरुद्ध, बरं का. सत्वगुणामध्ये ज्ञानाच्या विकासामुळे मनुष्याला असं जाणता येतं सारासार विचार करून, म्हणजे असं की आपल्यासाठी काय योग्य काय अयोग्य. तमोगुणी ह्याच्या बरोबर उलटा, विरुद्ध. म्हणजे काय, तमोगुणामुळे जो बद्ध असतो ना, तर त्याला काही समजतच नाही, नेमकं तथ्य काय एखाद्या गोष्टीतलं त्याला जाणताच येत नाही. म्हणजे त्यामुळे काय होतं, म्हणजे त्याची प्रगती न होता अधोगतीच होते. म्हणजे असा जो व्यक्ती असतो तमोगुणी, त्याला त्यामुळं एखाद्या गोष्टीचं यथार्थ म्हणजे जे वास्तविक स्वरूप आहे, सत्य काय आहे ते जाणता येत नाही. म्हणजे आता पहा, उदाहरण घेऊया. आपल्या आजोबांचा मृत्यू झाला, आपला पण मृत्यू होणार, आपल्याला जन्म देणारी मुलं सुद्धा मृत्यू पावणार, तरी सुद्धा मनुष्य मर्त्य आहे. मग मृत्यू आपला निश्चित आहे, म्हणून असं हे माहिती आहे बरं का, तरी सुद्धा मूर्खपणे आपण धनसंचय करत असतो. आणि आपल्या शरीरामध्ये जो आत्मा आहे, म्हणजे जो सनातन आत्मा म्हटले भगवंतांचा, तो सनातन अंश आहे, तर त्याची उपेक्षा करून आपण रात्र दिवस परिश्रम करतोय. मग ह्याला म्हणायचं प्रमाद. तर अशी मूर्खपणामुळे ते कृती करत असतात. मग ही काही लोक आध्यात्मिक आपली उन्नती करायला उत्सुक नसतात. म्हणजे ते कुठलं असं प्रवचन ऐकायला आध्यात्मिक किंवा असं सत्संग ऐकायला बिलकुल उत्सुक नसतात, अत्यंत आळशी असतात. म्हणजे त्यांना कोणी आध्यात्मिक सत्संगाला निमंत्रित केलं मग त्यांना बिलकुल त्याच्यात स्वारस्य नसतं. रजोगुणातले लोक निदान सक्रिय तरी असतात, म्हणजे असे इम्पल्सिव्ह म्हणतो ना, असे सक्रिय असतात. पण तमोगुणातल्या मनुष्यांचं तसं नसतं, ते आळशी असतात. आणि दुसरं म्हणजे काय, महत्वाचं लक्षण, आवश्यकतेपेक्षा अधिक झोपतात. म्हणजे 6 तास झोप आपल्याला पुरेशी आहे, बरं का. तर हे लोक काय करतात, तमोगुणी लोक 10-12 तास दिवसातून झोपतात पहा. आणि त्यामुळे कसं होतं, अधिक झोप, अधिक आळस, आणि त्यामुळं खिन्न राहतात किंवा मादक द्रव्य वेगवेगळे किंवा व्यसनाधीनता, तर ह्यांच्या आहारी जातात किंवा झोपेच्या आहारी. आणि मग तमोगुणामुळे बद्ध झालेले जे लोक आहेत, तर ते त्यामुळे कसे असतात, तर असे व्यसनाच्या अधीन झालेले किंवा वेगवेगळे जे वेगवेगळं म्हणजे जी व्यसनाधीनता आहे, म्हणजे अल्कोहोल आहे, धूम्रपान आहे किंवा ड्रग ऍडिक्शन, तर अशा आहारी गेलेले सुद्धा पाहायला मिळतं. किंवा ते सतत झोपणारे, असे आळशी, काही न काम करणारे, असे आपण जे पाहतो लोक, तर ते सगळे तमोगुणी असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा तेच. हा हे वाचूया. हे येस भारतात. माताजी. हे हा भारता, कधी कधी रजोगुण व तमोगुण याचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. सॉरी, मी म्यूट होऊन गेली. रजोगुण व तमोगुण याचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम याचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज याचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर स्पर्धा सुरू असते. हे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता इथे समजून घेऊया हा. आता अर्जुनला काय म्हणतात, हे भारता. काय की रजोगुण आणि तमोगुण यांचा म्हणजे जो आहे आणि सत्वगुण यामध्ये कधी कधी काय होतं, रजोगुणाचं वर्चस्व वाढलं तर तो काय करतो, तमोगुण सत्वगुणाचा पाडाव करतो. म्हणजे रजोगुणी सगळी लक्षणं येतात व्यक्तीमध्ये. मग म्हणजे आता कधी कधी काय होतं, मग सत्वगुणाचं प्राबल्य वाढलं तर तो काय करतो, तमोगुण आणि रजोगुण ह्यांच्यावर मात करतो. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सगळी सत्वगुण लक्षणं येतात. आणि तमोगुणाचं वर्चस्व वाढलं तर काय होतं, सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. म्हणजे काय, तर त्या व्यक्तीमध्ये सगळे तमोगुणी लक्षण असतात. म्हणजे अशी निरंतर स्पर्धा, म्हणजे रस्सीखेच आपण म्हणतो किंवा टग ऑफ वॉर चालू राहतं. मग त्याप्रमाणे लोकांचं कर्म होतं. सत्वगुणाचं प्राबल्य वाढलं तर त्याचे सगळे सत्वगुणी परोपकारी क्रिया होतात. मग त्याला त्याला उच्च लोकात स्थान मिळतं. मग रजोगुणी कार्य वाढलं तर काय होतं, त्याला म्हणजे त्याच्या ज्या कृती आहेत त्यानुसार त्याला पुन्हा सकाम कर्माशी बांधला जातो आणि पुन्हा तो मनुष्य होऊन येईल पृथ्वी लोकावर. आणि तमोगुणी कार्य झालं तर सगळ्या मूर्खपणाच्या कृती, म्हणजे सगळ्या पतनाधीन कृती, आणि त्यामुळे तो पुन्हा म्हणजे त्याचं काय होतं, पतन होतं आणि निम्न योनीमध्ये त्याला स्थान मिळेल. मग अशी निरंतर स्पर्धा, म्हणजे एका गुणाचं प्राबल्य वाढतं किंवा कधी दुसरा गुण आहे तर तो वर्चस्व प्रस्थापित, असं हे सगळी निरंतर स्पर्धा सुरूच राहते. पहा, आता पुढे जाऊ आपण. हा येस माताजी. ब्रदर, येस येस. हां, मग आता हे आपलं मन आहे. तर आता ह्याच्यावर जे कुठल्या गुणाचा प्रभाव आहे, तर म्हणजे जो जास्त खेचतो अधिक, तर म्हणजे ज्याचा प्रभाव जास्त, तर त्याच्या अधिपत्याखाली आपलं सगळं कर्म होणार, कृती होणार आणि त्यानुसार आपल्याला कर्मफळं मिळणार. मग असं ही निरंतर स्पर्धा, म्हणजे आपण टग ऑफ वॉर किंवा रस्सीखेच चालूच राहते पहा. म्हणजे आता दिवस घेतला तर दिवसातला सकाळचा ब्राह्ममुहूर्तापासूनचा वेळ सत्वगुणी असतो पहा. दुपारचा वेळ साधारण रजोगुणी असतो आणि संध्याकाळ म्हणजे संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर तो तमोगुणी असतो पहा. मग ब्राह्ममुहूर्तावर आपण जप म्हणजे करतो तर त्याचे फायदे हे असतात पहा. सत्वगुणी कर्म येते किंवा दिवसभरात सुद्धा आपण जी कर्म करतो ना, तर आता तुम्हाला लक्षणं समजतील सत्व रज तम ह्या 3 गुणांची. तर आता पहा, लक्षात येईल की आपली कृत्य दिवसभरात सुद्धा आपण म्हणजे वेगवेगळ्या 3 गुणांचं म्हणजे आपल्यामध्ये वेगवेगळ्या वेळी प्राबल्य राहतं. तर अशी ही स्पर्धा असते, ती निरंतर सुरूच राहते पहा. एखादा गुण असतो तर तो त्याच्या प्रभावाखाली आपण येऊन कर्म करत असतो. म्हणजे असं काही नाही की दिवसभर आपण एकाच गुणाच्या प्राबल्याखाली राहू असं. मग ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, या गुणातीत होण्यासाठी भगवंतांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करायला लागतो. तेव्हा आपल्याकडनं कशा भक्तियुक्त कर्म होतं की जे आपल्याला सत्वगुणाकडे नेणारी कर्म घडतात. ती म्हणजे काय, तर नवविध भक्ती करतो आपण, प्रसाद ग्रहण करतो, हरे कृष्ण महामंत्राचा जप करतो, अर्चविग्रहांची सेवा करतो. म्हणजे हे जे काही करतो आपण, तर ह्या सगळ्या कृती ज्या आहेत त्या आपल्याला सत्वगुणाकडे नेणार आहेत आणि म्हणून आपण ह्या करायचा प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे पुढे जाऊया आपण. हा माताजी. हरे कृष्ण. हा. जेव्हा देहाची सर्व द्वारे ज्ञानाने प्रकाशित होतात तेव्हा सत्वगुणाच्या प्रकटीकरणाचा अनुभव येऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जेव्हा आपली देहाची सगळी द्वार प्रकाशित होतात, ती कुठली आहेत, तर आपले दोन जे आपले जे दोन डोळे आहेत, दोन म्हणजे आपले कान आहेत, दोन नाकपुडे आहेत, आपलं मुख आहे, त्यानंतर जननेंद्रिय आणि आपलं गुदद्वार. तर ही 9 द्वार. मग जेव्हा सत्वगुणाचं प्राबल्य वाढतं, म्हणजे थोडक्यात आपल्यामध्ये सत्वगुणाची लक्षणं येतात, तर काय ही 9 द्वार प्रकाशित होतात. म्हणजे सत्वगुण वाढला की काय होतं, सत्वगुणी मनुष्याला जे काही सगळं यथार्थ आहे, म्हणजे जे वास्तविक आहे, जे सत्य आहे ते कळतं आणि सगळ्या गोष्टी तो योग्य रीतीने ऐकू शकतो किंवा सगळ्या गोष्टी त्याला समजू येतात. म्हणजे अशा पद्धतीनं जो सत्वगुणी मनुष्य आहे तर त्याची आतून बाहेरून शुद्धी होते पहा. म्हणजे अशा पद्धतीनं सत्वगुण जो आहे तर तो व्यक्ती जो आहे तर त्याची अशी सगळी द्वार प्रकाशित होतात. म्हणजे त्याला जे यथार्थ आहे, जे सत्य आहे ते समजतं पहा. म्हणजे आता ह्याचं उदाहरण देईल. म्हणजे आपल्याला जे काही समजत नसतं, आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणांनी बद्ध असतो आणि एखादी व्यक्ती आहे त्याच्या स्वभावातलं आपल्याला किंवा एखादी व्यक्तीनं काय सांगितलंय आकलन होत नसेल गोष्ट, पण जेव्हा सत्वगुणाने आपण युक्त होतो ना, तेव्हा न समजणाऱ्या गोष्टी आपल्याला समजायला लागतात आणि ते यथार्थ पद्धतीने समजतात. तर असे अनुभव डिवोटी बरेचसे सांगतात पहा. तर हा एक भाग मी अनुभव म्हणून सांगितला. तर म्हणजेच काय, सत्वगुणामुळे आपली सगळी द्वार प्रकाशित अशी होतात. त्यामुळे यथार्थता, वास्तविकता त्या गोष्टीची आपल्याला समजायला लागते. मग आता पुढे जाऊ आपण. हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुण मध्ये वृद्धी होते तेव्हा अत्याधिक आसक्ती, सकाम कर्म, महत् प्रयास, अनियंत्रित इच्छा आणि लालसा इत्यादी लक्षणे उत्पन्न होतात. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. मग आता रजोगुणामध्ये जेव्हा वाढ होते ना, तर तेव्हा त्या लोकांचं कसं असतं, न संपणाऱ्या अत्याधिक सगळ्या इच्छा, आसक्ती आणि मग सकाम कर्म, फळाच्या आशेनेच कर्म आणि म्हणजे कठोर परिश्रम, महत्प्रयास ज्याला म्हणतात, अनियंत्रित, न संपणाऱ्या इच्छा आणि लालसा म्हणजे स्वार्थ असं सदैव असतं. ते लोकं कधी संतुष्टच नसतात. मग त्याला राहायला निवासस्थान बांधायचं असेल, तर राजवाड्याच बांधू वाटतं. म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. जणू काही त्या घरामध्ये तो कायमचाच राहणार आहे पहा. म्हणजे अशा पद्धतीनं घरामध्ये सगळ्या गोष्टींचा संचय असतो पहा. मग आता किंवा असं मोठं घर असतं, की म्हणजे त्याला कधी मृत्यूच येणार नाही आणि कायमच तिथे राहणार आहे. मग इंद्रिय तृप्ती करण्याची तीव्र इच्छा आणि त्याला काही अंतच नसतो. म्हणजे आपल्या कुटुंबासोबत राहून, घरात राहून निरंतर म्हणजे भौतिक सुख सगळी उपभोगायची आणि ह्याला कधी शेवटच होत नाही त्याच्या इच्छांचा. मग असा जो व्यक्ती आहे तो रजोगुणी. त्या चित्रात दाखवले पहा. भरपूर सारं धन हवंय, उत्तम पत्नी हवी, असं सगळं जे काही उत्तम पाहिजे, ते सगळं त्याला हवं असतं. असा जो असतो तो रजोगुणी व्यक्ती. आता पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हे कुरुनंदन, जेव्हा तमोगुणामध्ये वृद्धी होते, तेव्हा अहंकार, निष्क्रियता, मूर्खपणा आणि मोह ते प्रकट होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता पहा आपण सत्वगुणात वाढ झाल्यावर काय होतं ते पाहिलं. रजोगुणात वाढ झाल्यावर काय होतं ते पाहिलं. मग आता तमोगुणात वाढ झाल्यावर काय होतं, तर अंधकार. तमोगुण म्हणजे काय? अंधकार, निष्क्रियता आणि मूर्खपणा. म्हणजे काय? जिथं प्रकाश नाही तिथं अंधकारच असेल. म्हणजे प्रकाश म्हणजे ज्ञान आपण म्हटलं, तर ज्ञानरूपी प्रकाश नाही तिथं ज्ञानाचा अभाव असणार. मग तमोगुणी मनुष्य कसा असतो? कुठल्याच शास्त्राच्या विधिविधानानुसार, नियमक तत्वानुसार कार्य नाही करत. सगळ्या इच्छा त्याच्या विकृतच असतात. म्हणजे सगळे व्यर्थच कर्म, की ज्याचा त्याला पण उपयोग नाही आणि समाजाच्या कल्याणासाठी पण उपयोग नाही. अशा सगळ्या मूर्खपणाच्या कृती. मग योग्य कार्यक्षमता असली तरी तो काहीही करत नाही. मग ह्याला म्हणायचं मोह. आणि त्याच्या ठिकाणी चेतना असली तरी मग त्याचं जीवन कसं निष्क्रियच राहतं. म्हणजे काय? मूर्खपणा आणि मोह आणि निष्क्रियता असं त्याचं जीवन असतं पहा. मग आता इथं पहा सगळ्या वाईट सवयी, ॲडिक्शन्स म्हणजे सगळे व्यसनाधीनता आणि अशा पद्धतीने हे लोक असतात ते वैफल्यग्रस्त असतात. मग असे जे आहेत तर ते तमोगुणी लोक म्हणजे तमोगुणामध्ये वृद्धी झाली की असं घडतं. आता पुढे जाऊ आपण. हो तर पुढची स्लाइड दिली. जेव्हा मनुष्याचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो महर्षींच्या उच्चतर पवित्र ग्रह लोकांना प्राप्त होतो. हरे हा. कृष्ण. हरे कृष्ण. मग आता जेव्हा सत्वगुणामध्ये आता मृत्यूच होतो म्हणजे आता मृत्यू एखाद्या व्यक्तीचा जेव्हा सत्वगुणामध्ये होतो तर त्यावेळेला काय घडतं तर जे ब्रह्मलोक जनलोक असे उच्चतर लोक आहेत तर ह्या ठिकाणी अशा लोकांना स्थान प्राप्त होतं अशा उच्च लोकांमध्ये आणि मग तिथं त्या दैवी सुखांचा तो उपभोग घेतोय ते चित्रात दाखवले पहा. हा. असे असे उच्च लोक आहेत म्हणजे जर ते जनलोक, तपलोक, महिलोक, ब्रह्मलोक म्हणजे तिथं असे उच्च कोटीचे पुण्यात्मे असतात. तिथे त्यांना ठिकाण मिळतं. हं, म्हणजे असं त्यांना स्थान मिळतं. मग तिथं ते काय करतात दैवी सुखांचा अनुभव घेतात. मग यांचाच अर्थ काय रजतम गुणातून ते म्हणजे काय होतात तर मुक्त झालेले असतात. म्हणजे सत्वगुणामध्ये मृत्यू झाल्यावर अशा उच्चतर पवित्र ग्रहामध्ये त्यांना स्थान मिळतं. म्हणजे सगळ्यात म्हणजे अशुद्ध असे हे गुण म्हणजे कुठला तर तमोगुण आणि सगळ्यात शुद्ध गुण म्हणजे हा भौतिक जगतातला सत्वगुण आहे. मग अशा प्रकारचे निरनिराळे जीव आहेत त्यांच्यासाठी मग हे निरनिराळे ग्रहलोक असतात. मग आता ज्यांचा सत्वगुणामध्ये मृत्यू होतो ते असे महान भक्त, महर्षी निवासित म्हणजे महर्षी जे असतात असे निवास करत असलेले उच्चतर लोक असतात. मग तिथं त्यांना काय होतं तर अशा उन्नत लोकांच्या मध्ये स्थान मिळतं. आता पुढे जाऊ आपण. जेव्हा मनुष्याचा रजोगुण मध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो सकाम कर्मामध्ये संलग्न झालेल्या मनुष्यात जन्म घेतो. आणि जेव्हा तमोगुणामध्ये मृत्यू होतो, तेव्हा तो पशु योनीमध्ये जन्म घेतो. हरे कृष्ण. मग जेव्हा आता मनुष्याचा रजोगुणामध्ये मृत्यू होतो, तर तेव्हा त्याचं काय होतं, तर तो सकाम कर्मामध्ये संलग्न असतो सतत. त्यामुळे त्याच्या ज्या काही सकाम इच्छा असतात, तर त्यानुसार तो पुन्हा-पुन्हा मनुष्य जन्म घेऊन या पृथ्वी तलावर येतो. कारण तो त्याच्या कर्मफळामध्ये बांधलेला असतो आणि त्याच्या इच्छा कधी संपतच नाहीत ना. मग त्या सगळ्या इच्छा नसतात. त्या कर्मफळामुळं म्हणजे त्या इच्छानुसार त्याची कर्म घडतात आणि ती फळं. मग त्यामुळं त्या फळांचा परिणाम म्हणून, त्या सकाम इच्छांचा परिणाम म्हणून तो पुन्हा-पुन्हा मनुष्य जन्म घेऊन पृथ्वी लोकावर येतो. असं घडतच राहतं आणि तमोगुणामध्ये ज्यांचा मृत्यू होतो त्यांचं काय होतं, तर ते म्हणजे जे सगळ्या अशा मूर्खपणाच्या कृती करतात किंवा ज्यामुळे त्याची अधोगती होईल. मग त्यामुळे कशा त्यांच्या चुकीच्याच कृती होतात सगळ्या, की ज्यामुळे त्यांचं काय होतं पतन होतं म्हणजे पशु योनीमध्ये त्यांना जन्म मिळतो पहा. जसं मी सांगितलं होतं, की असा खूप झोपणारा आहे, मग त्याला अस्वलाचा जन्म मिळेल. मग जो खूप सगळ्या व्यसनाधीनता आहे, तो अनैतिक संभोग करतोय, असं विलासी जीवन जगतोय, मांसाहार करतोय. मग असा जो आहे म्हणजे 4
नियामक तत्वांचं साधारण जो पालन करत नाही, मग अशाला व्यक्तीला काय मिळतं की डुकराचा जन्म मिळतो, की तू काय कर, चिखलातच लोळविष्ठा खा. आणि मग डुक्कर काय करतो, अनेक डुकरीणींशी संभोग करतो, म्हणजे असं त्याचं जीवन असतं पशुवर. मग आता जो मांसाहार करतो, मग त्याला कसला जन्म मिळतो, हिंस्त्र पशुचा. मग वाघ हो आणि तू आपला मांसच खा. किंवा एखादी व्यक्ती जर आता उघडे कपडे घालून म्हणजे असं फिरते, म्हणजे एखादी स्त्री आहे तर ती म्हणजे आपल्या अंगाचे जे भाग आहेत ते झाकत नाहीये योग्य प्रकारे, मग तिला काय मिळतो पुढचा जन्म, आता तू वृक्षच हो पहा. आणि मग दिवस रात्र उन्हा पावसात काय कर, उघडाच राहा. अशा पद्धतीनं म्हणजे तुमचं जसं कर्म त्यानुसार तुम्हाला फळं मिळतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते. कर्मणः सुकृतस्याहुः सात्विकं निर्मलं फलं रजसस्तु फलं दुःखम् अज्ञानं तमसः फलम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा. आता पुण्यकर्माचं फळ कसं असतं, शुद्ध असतं बरं का. म्हणजे पुण्यकर्म जेव्हा आपण करतो म्हणजे तर ते सत्वगुणी म्हटलं जातं. म्हणजे आता आपण एक चांगलं कार्य करतो आणि वाईट कार्य, मग चांगलं कार्य केलं की त्याला पुण्यकर्म म्हणतात. मग त्याचं फळ शुद्ध म्हणजे ते सत्वगुणी कार्य म्हटले. म्हणजे काय, तर आपण मंदिरांना भेटी देतो, तीर्थयात्रांना जातो, हो की नाही. मग असे जे चांगली कर्म करतो तर ते फळ कसं आहे, सत्वगुणी म्हणजे असं, आणि ते पुण्यकर्म आहे म्हणजे ते सत्वगुणी कर्म ठरतं. मग आता रजोगुणामध्ये केलेल्या कर्माचं फळ दुःख, म्हणजे काय, तर आता रजोगुणी जे लोक असतात ते सकाम इच्छेनं कर्म करतात. मग ही शहरी संस्कृती पहा, आधुनिक संस्कृती हे काय आहे, तर रजोगुणी संस्कृतीचा भाग आहे असं म्हटले. म्हणजे मनुष्याला गगनचुंबी इमारत बांधायची तर ते बांधण्यासाठी त्याला भरपूर कष्ट उपसायला लागतील, हो की नाही. संपत्ती म्हणजे मिळवावी लागेल, मग कठोर परिश्रम करायला लागतील, मग शारीरिक श्रम करण्यासाठी कर्मचारी लागतील, स्वतः पण तिथे दिवस रात्र राबावं लागेल. मग हे सगळं रजोगुणी व्यक्ती जे असतात ते अशा पद्धतीनं कर्म करतात पहा. म्हणजे असे जे व्यक्ती असतात ते रजोगुणी, म्हणजे आताची आधुनिक संस्कृती म्हणजे ही रजोगुणी संस्कृती बघा. मग आता जो तमोगुणामध्ये कर्म करतो तर त्याच्या कर्माचं फळ म्हणजे मूर्खपणा आहे. म्हणजे रजोगुणामध्ये कर्म करतो त्याला मग शेवटी दुःखच राहतं. म्हणजे त्याच्यासाठी फक्त काय असतं, सुख, तर हे थोडंसं मानसिक सुख एवढंच असतं की हे माझं घर आहे, किंवा हा माझा पैसा आहे, किंवा ही माझी प्रॉपर्टी, एवढंच सुख असतं, पण बाकी सगळं दुःख असतं पहा. मग आता तमोगुणाच्या व्यक्तींचं तर ते अज्ञानीच असतात, त्यामुळे त्यांच्या कर्माचं प्रत्येक म्हणजे परिणिती आहे प्रत्येक कर्माची ती दुःखामध्येच होते. पशुयोनीतच त्यांचं पतन होतं. आणि असं जे पशुजीवन आहे तर ते मायेच्या प्रभावामुळे त्यांना कळत नाही, ते सदैव दुःखमय असंच त्यांचं जीवन असतं पहा. मग असं जे म्हणजे फळ आहे तमोगुणामुळे केलेलं कर्म आहे, तर त्याचं फळ म्हणजे काय, मूर्खपणाच्या कृती. म्हणजे असा व्यक्ती आपला स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःच्या लाभासाठी एखादं कर्म करतो ना, समाजाच्या कल्याणासाठी, आणि मग त्यामुळे त्यांनी जी कर्म केलेली असतात त्याच्या कर्माचं फळ म्हणजे काय, तर ते त्यांना पतनाधीन बनवतं. म्हणजे ते डेड एंड दाखवलंय पहा, म्हणजे पतन होतं मनुष्य योनीतून. आणि पशु योनी की जी निम्न योनी आहे तिथं त्यांना स्थान मिळतं. मग आता पुढे जाऊ आपण. हा म्हणते. सत्वगुणापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होते. रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो. आणि तमोगुणापासून प्रमाद, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतात. हरे हरे कृष्ण. कृष्ण. मग आता सत्वगुण जो आहे ना त्याच्यापासून वास्तविक ज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे काय, की आधुनिक संस्कृती आपल्याला काही फारशी आपल्या म्हणजे साठी अशी नाहीये पहा. म्हणजे पण आपण जर कृष्ण भावनेमध्ये सत्वगुणाचा विकास केला ना, तर आपण सगळ्या गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकू पहा. तमोगुणी लोक कसे पशुवतच असतात, हो की नाही. आणि त्यांना काही वस्तूंमध्ये यथार्थ रूप त्या वस्तूचं पाहता नाही येत. एखादी गोष्ट यथार्थ वास्तविक स्वरूपात नाही पाहता येत. मग तमोगुणाच्या प्रभावामुळं त्या व्यक्तीला जाणता नाही येणार, की प्राण्याची आपण जर हत्या केली तर पुढील जन्मी आपल्याला त्या पशुकडूनच मारले जाऊ. म्हणजे हा जे कर्मफल सिद्धांत आहे पहा. म्हणजे वास्तविक ज्ञानाचं म्हणजे शिक्षणच नसल्यामुळं हे जे व्यक्ती असतात ते स्वैराचारी आणि दायित्वहीन असे असतात. मग हा स्वैराचार थांबण्यासाठी किंवा तो थांबवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सामान्य लोकांमध्ये सत्वगुणाचा विकास कसा करायचा ह्याचं त्यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. मग लोकांना जेव्हा आपण सत्वगुणाचं शिक्षण देऊ तेव्हा त्यांना काय होईल, वस्तूचं यथार्थ ज्ञान मिळेल, ते विवेकी बनतील म्हणजे. आणि अशा पद्धतीने जेव्हा एखाद्या गोष्टीचं वास्तव स्वरूप यथार्थ ज्ञान येतं तेव्हा असा समाज सुखी आणि वैभवशाली बनेल पहा. मग आता श्रील प्रभुपाद काय म्हणतात, की
जगातले म्हणजे आपल्या जगातली जी लोकसंख्या आहे म्हणजे विश्वाची त्याच्या 1% म्हणजे जरी लोकांनी कृष्ण भावनेमध्ये विकास केला आणि ते सत्वगुणात स्थित झाले, तर संपूर्ण जगामध्ये सुख शांती नांदण्याची शक्यता आहे. म्हणजे काय, की जे रजतमो गुणाच्या आहारी गेलेले आहेत, तर त्यांच्यामुळे शांती समृद्धीची शक्यताच नाही लाभणार. कारण रजोगुणी लोक कसे आहेत, तिथं आपण अभ्यासलं, की लोभ असतो त्यांच्यामध्ये आणि ते म्हणजे लोभाच्या आहारी असतात गेलेले, म्हणजे लोभी बनलेले असतात. त्यांच्या रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि मग तमोगुणी जे लोक असतात ते कसे असतात, प्रमाद, मोह, अज्ञानामध्ये ते गुंतलेले असतात. म्हणजे तमोगुणी लोक असतात ते अशा पद्धतीचे असतात. तर रजोगुणी लोकांचं काय होतं, तर इंद्रिय तृप्तीची त्यांची लालसेला कधी अंतच नाही पहा. आणि मग आपल्याकडे पुरेसं धन असलं तरी आणि इंद्रिय तृप्ती करण्याची पुरेशी साधनं असली तरी त्यांना मनःशांती आणि सुख लाभणार नाही. मग असा म्हणजे जो रजोगुणी व्यक्ती आहे त्याला जर सुखी व्हायचं असेल, तर त्याला काही त्याचं भरपूर सारं सुख किंवा धन त्याला सुखी व्हायला मदत करणार नाही. तर आपल्याला कृष्ण भावनाच म्हणजे तिथे आचरणात आणावी लागेल. म्हणजे कृष्ण भावनेच्या अभ्यासाद्वारेच आपण सत्वगुणामध्ये प्रगती करू शकू पहा. म्हणजे रजोगुणी मनुष्य मानसिकदृष्ट्या दुःखीच राहील आणि त्याचं जीवन, व्यवसाय कष्टप्रद राहील. प्रतिष्ठा राखायला, पुरेसे धन मिळवायला त्यांना अनेक युक्त्या-प्रयुक्त्या करायला लागतील, योजना आखायला लागतील आणि तमोगुणी लोक तर मूर्खच बनतात. म्हणजे आपल्या परिस्थितीमुळे निराश झाले, की ते नशा उत्पन्न करणाऱ्या व्यसनांचा आश्रय घेतात आणि अशा रीतीने अज्ञानात अधिक पतित होतात आणि त्यांचं भविष्य कसं होतं, अंधकारमय होतं. मग असे जे लोक आहेत तर ह्या सगळ्यांना जर आपण मनःशांती, सुख त्यांना लाभावं अशी आपल्याला इच्छा असते. तर आपण काय केलं पाहिजे म्हणजे समाजामध्ये अ, जे म्हणजे असे जे सगळे विश्वाची लोकसंख्या आहे, समाजाचीच नव्हे, तर इथे आपल्याला जर 1% लोक कृष्ण भावनेचं मध्ये जर पारंगत झाले, तर ते लोक काय करतील, अशा सगळ्या समाजातल्या तमोगुणी, रजोगुणी लोकांना काय करतील, शिक्षित करतील, प्रशिक्षण देतील आणि त्याद्वारे काय करतील, तर त्यांचा सत्वगुणामध्ये विकास करतील आणि त्याद्वारे संपूर्ण जगभर सुख शांती नांदेल पहा. कुठल्याही युद्धाने किंवा मिसाईलनी जगामध्ये किंवा आण्विक संशोधनाने जगामध्ये सुख शांती नाही लाभणार. कृष्ण भावनेच्या विकासानेच लाभेल पहा. हा भाग आपण समजून घेऊया आणि आज आपण इस्कॉनच्या माध्यमातून हेच कार्य सगळे करतो आहोत पहा. ऑनलाईन जे प्रशिक्षण आहे आपण इस्कॉन बेंगलोरच्या माध्यमातून केवढं प्रभावी कार्य घडतंय पहा. तर हे कशासाठी आहे? तर आपण जे असे म्हणजे जे असे जीवात्मे आहेत, की जे भौतिक क्लेशदायक जीवन जगतात, तर त्यांना त्या बद्ध जीवनातून म्हणजे त्यांना मुक्त होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण म्हणजेच काय कृष्ण भावनेचा विकास, कृष्ण भावनेची पद्धती त्यांना शिकवण्याचा भाग म्हणजेच हा 18 दिवसांचा आपला भगवद्गीता अभ्यासक्रम आहे. त्याद्वारे आपण उन्नत होऊन आपण काय करू शकू सत्वगुणात येण्याचा प्रयत्न करू शकू, की जी आपल्याला 3 गुणांच्या म्हणजे प्रकृतीच्या 3 गुणांच्या बंधनातून मुक्त करून देण्यासाठीची महत्वाची पायरी आहे, की ज्याद्वारे आपण सत्वगुणात येऊ तेव्हा शुद्ध सत्वगुणात जाऊ, हो की नाही? आणि ह्यासाठी हे सगळं ज्ञान म्हणजे कृष्ण भावनेचा विकास किती आवश्यक आहे पहा. आणि फार मोठी लोकसंख्येची गरज नाही. फक्त 1% लोकसंख्या आपण विश्वाच्या जर असे बनलो सत्वगुणामध्ये स्थित, तर निश्चितच काय होईल सगळ्या जगभर म्हणजे सगळ्या विश्वामध्ये शांती आणि सुख, समाधान प्रस्थापित होईल पहा. मग आता इथे सत्वगुणी व्यक्ती कसा असतो त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पहा, रजोगुणी व्यक्तीच्या पहा आणि तमोगुणी व्यक्तीच्या पहा. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची हा इथे पण आहेत पहा. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग त्याची वाटचाल. हरे कृष्ण. हा ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्थः मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्या गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसः. हरे कृष्ण. हा आता सत्वगुणी मनुष्य आहे तर तो काय करतो ऊर्ध्व गतीने म्हणजे उच्चतर लोकांमध्ये म्हणजे जिथं असे पुण्यात्मे आहेत ब्रह्मलोक महिलोक तपलोक जनलोक तर तिथे जातात. मग रजोगुणी मनुष्य असतात तर ते काय होतात तर ते पृथ्वी लोकामध्येच वास करतात. कारण का तर असे जे रजोगुणी जे लोक आहेत तर त्यांच्या न संपणाऱ्या इच्छा आणि आकांक्षा त्यामुळे त्यांना काय होतं तर मनुष्य रूपात ते जन्म घेतात आणि पृथ्वी लोकावरच येतात. म्हणजे रजोगुण जो आहे तर तो म्हणजे मिश्रण आहे सत्वगुण आणि तमोगुणाच्या मध्यभागी. मग असा मनुष्य काही शुद्ध नसतो पहा. मग पृथ्वीवर एखादा राजा किंवा धनवान मनुष्य म्हणून तो पुन्हा येतो. म्हणजे अशा मिश्रणामुळे त्याची अधोगती सुद्धा होऊ शकेल. मग आता पृथ्वीवरील रजोगुणी किंवा तमोगुणी लोक काय करतात यंत्राच्या सहाय्यानं उच्चतर लोकांमध्ये जायचा प्रयत्न करतात. म्हणजे असे ते जाऊ शकतील का तर बिलकुल नाही पहा. म्हणजे असे त्यांचा प्रयास असतात. म्हणजे आता वेगवेगळे उपग्रह वगैरे सोडणारे जे लोक आहेत म्हणजे त्यांना वाटतं आधुनिक विज्ञानात आपण प्रगती केली पण ते जे लोक आहेत ते असे रजोगुणी लोक पहा. मग ते त्यांना पुन्हा मनुष्य
होऊन पृथ्वी लोकातच जन्म घेऊन यायला लागतो. मग आता तमोगुणी जो आहे तर त्याला निंद्य म्हणले, म्हणजे असं तमोगुण म्हणजे जो आहे तर त्याला तामस हा शब्द म्हणजे काय, तर जे उच्चतर लोक म्हणजे असं प्रगती न करता निरंतर तमोगुणातच राहतात. मग त्याचं म्हणजे म्हणजे त्याचा हा दर्शक असा शब्द आहे, म्हणजे तामस म्हणजे काय, तर अंधकार असं. त्याचं भविष्य कसं असतं, अत्यंत अंधकारमय असतं. तमोगुणी रजोगुणी लोक असतात तर ते कसे असतात, तर ते म्हणजे ते जे आहेत तर हे जे आहे ते सत्वगुणापेक्षा कसे आहेत, तर जास्त म्हणजे आपण म्हणू की अशुद्ध असे गुण आहेत. म्हणजे सर्वात शुद्ध असा गुण कोणता आहे, तर सत्वगुण आहे. मग तमोगुणी आणि रजोगुणी लोकांनी समजा जर सत्वगुणापर्यंत उन्नत व्हायची म्हणजे संधी घेतली, तर त्यांना सुद्धा सत्वगुणामध्ये येता येतं. मग ते कसं येता येईल, तर ही संधी आपल्याला कृष्ण मुळेच मिळते पहा. म्हणजे कृष्ण भावनामृतामध्ये एखादा जर व्यक्ती आला तर तो काय करतो, तर कृष्ण भावनेच्या कृष्ण भावना ज्या आहेत तर त्याच्या अनुसरण केल्यामुळं काय होतं, तर तो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली येतो आणि त्याद्वारे तो भक्तिमय प्रेममय सेवा करून काय होतो, तो सुद्धा सत्वगुणापर्यंत उन्नत होऊ शकतो पहा. अन्यथा काय होतं, तमोगुणी लोकांचं स्थान कुठं, नरक लोकात. तिथे चित्र दाखवलं विमान पडलेलं, आणि उच्च लोकात म्हणजे सत्वगुणी आणि मध्यभागी म्हणजे रजोगुणी लोक पहा. आणि विमान खाली पडले म्हणजे काय, तर तमोगुणामध्ये पतन होतं. अन्यथा ते काय होतं, नरक लोकात त्यांचं अधःपतन होतं. त्यांचं जसं कर्म त्यानुसार. पण हे लोकांना एक संधी भगवान श्रीकृष्णाने दिली आहे, की कृष्ण भावने मध्ये येऊन आणि कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपण ह्या संधीचा उपयोग करून घेऊ शकतो पहा. आता आत्ताचं जे वर्तमान समाज आहे किंवा जीवन आहे आपलं, तर इथं बहुतांशी आपण तमोगुणीच असतो पहा. म्हणजे त्यामुळे आपल्याला रजोगुण आणि सत्वगुणामध्ये जाण्यासाठी कृष्ण भावना जी आहे, म्हणजे आधी तमोगुणातून रजोगुण आणि त्यातून सत्वगुणात आपली प्रगती होते. तर यासाठी कृष्ण भावनेचा आपण अंगीकार केला, स्वीकार केला, तर निश्चितच आपली प्रगती होऊ शकते. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा, मग आता इथं पाहूया की पृथ्वी हा जो पृथ्वी लोक आहे, तर हा जो आहे तर तो मध्यभागी आहे इथे. हा, ह्याला भूलोक असं म्हटलंय. आणि त्याच्यावरती 7 जे लोक आहेत पहा, भूवलोक, त्यानंतर स्वर्गलोक, महलोक, जनलोक, तपलोक आणि सत्यलोक किंवा ब्रह्मलोक म्हणायचे. हे 7 लोक आहेत वरचे, ह्यांना म्हणायचं उच्चतर लोक. आणि मग खाली पाताळ म्हणजे नरकाचे भाग आहेत. मग त्याला काय म्हणले, अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताळ एवढे भाग आहेत पहा. म्हणजे अशा पद्धतीचे हे नरकाचे भाग आहेत. म्हणजे एकतर सत्वगुणी व्यक्ती असेल तर त्याच्या सत्वगुणी कार्यामुळे तो उच्चतर लोकात जाईल, किंवा रजोगुणी जो व्यक्ती आहे त्याच्या कर्मामुळे तो भूलोक म्हणजे या पृथ्वी लोकामध्ये पुन्हा पुन्हा मनुष्याचा किंवा एखादा धनवान मनुष्य किंवा राजा म्हणून जन्म घेऊन येईल. आणि जे तमोगुणी लोक आहेत ते त्यांच्या कर्मामुळे ते काय होतील, ते पतित होतील, पतन होईल, आणि ह्या नरकामध्ये त्यांचं काय होईल, पतन होईल. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा, मग त्याची पुढची स्लाइड. जेव्हा मनुष्य योग्य रीतीने पाहतो की सर्व कर्माचा प्राकृतिक गुणाखेरीज इतर कोणीही करता नाही, आणि जो या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परम पुरुषाला जाणतो, तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त. हरे कृष्ण. हां. मग आता जेव्हा मनुष्याला समजतं, की हे म्हणजे यथार्थ रूपामध्ये समजतं, की प्राकृतिक गुण जे आहेत, तर म्हणजे त्यांच्याद्वारेच म्हणजे हे कर्म होत असतं. म्हणजे प्राकृतिक गुणांच्या खेरीज करता कुणी नाही. आपल्याला वाटतं मी कर्म केलं, पण प्राकृतिक गुणांच्या ह्या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली आपलं कर्म करत असतो आपण. मग सर्व गुणांच्या पलीकडं जे कोण आहेत ते भगवान आहेत. मग अशा भगवान श्रीकृष्णांना जेव्हा आपण जाणतो आणि त्यांच्याशी असलेलं आपलं नातं जाणतो, की आपण त्यांचे अंश आहोत, तर त्यावेळेला काय होतं, आपण त्यांना शरण जातो आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतो. मग अशी जेव्हा आपण सेवा करतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, मग तेव्हा काय होतं, तर आपण त्यांच्या आध्यात्मिक स्वभावाची प्राप्ती करतो. म्हणजेच काय, तर भगवत धामाची प्राप्ती करतो. म्हणजेच काय, कृष्ण भावनेचं आपण अनुसरण जेव्हा करतो तेव्हा प्राकृतिक जे आहे तर तिच्या 3 गुणांच्या
जे आहे म्हणजे प्रभाव, तर त्याच्यातून आपण काय होतो, मुक्त होतो. आणि हे प्रशिक्षण आपल्याला कुठे मिळतं, आपल्या जीवनी प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात तेव्हा. आणि त्याद्वारे आपण कृष्ण भावनेमध्ये उन्नत जेव्हा होतो, तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा आणि आपला जो संबंध आहे त्याची जागृती करतो. परमपुरुष म्हणजे श्रीकृष्णांना जाणतो आणि त्याद्वारे आपण भगवत जे आहेत तर त्यांच्या स्वभावाची प्राप्ती म्हणजेच काय, भगवान यांच्यासारखे आपल्याला म्हणजे आपल्याला आध्यात्मिक देह प्राप्त होतं भगवान श्रीकृष्णांचा सारखा. कधी प्राप्त होईल, आपण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ तेव्हा. म्हणजेच काय, आध्यात्मिक देहाची प्राप्ती आपल्याला प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त झाल्यावर आपल्याला ती होईल. आणि त्याद्वारे आध्यात्मिक स्वभावाची म्हणजेच काय, आपण शुद्ध होऊ, प्रकृतीच्या 3 गुणांच्या अतीत होऊन आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून भगवान श्रीकृष्णांचा आध्यात्मिक स्वभाव म्हणजेच काय, अशा शुद्ध आध्यात्मिक देहाद्वारे आपण कुठे जाऊ, तर भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होते. आता पुढे जाऊ आपण. हा होते जीवाचे. जेव्हा देहधारी जीव भौतिक शरीराशी संबंधित या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्यास समर्थ होतो, तेव्हा तो जन्म मृत्यू जरा आणि त्यापासून होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊन याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. हरे कृष्ण. हा. मग आता जेव्हा देहधारी जीव म्हणजेच कोण, आपण जीवात्मा, आपल्याला देह मिळालाय म्हणून देहधारी जीव म्हटलं जातं, किंवा जीवात्मा म्हणजे देहासहित म्हणून त्याला जीवात्मा. आणि जेव्हा जीव म्हणायचं असतं तेव्हा देहधारी जीव असं म्हटलं जातं. मग आता भौतिक देहामध्ये बद्ध जरी आपण असलो, प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावाखाली असलो, तरी आपण जेव्हा हे आध्यात्मिक ज्ञान घेतो ना, तर ह्याच्यात प्रगती करून आपला वर्तमान जरी देह आहे हा, तर ह्या देहात राहून सुद्धा आपण आध्यात्मिक जीवन जे आहे तर तिथे सुखाचा अनुभव घेऊ शकतो. म्हणजेच काय, आपला देहाचा त्याग जेव्हा आपण करतो, निश्चितच काय होतं, आपल्याला आध्यात्मिक जगताची प्राप्ती होईल. म्हणजेच काय, आपण या वर्तमान भौतिक देहामध्ये आध्यात्मिक ज्ञान असं घेऊन सगळं, त्या ज्ञानाद्वारे भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांपासून आपण मुक्त होऊन कृष्ण जे आहेत त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून ह्या प्रकृतीच्या 3 गुणांपासून मुक्त तर होतोच, पण आपल्या मृत्यूनंतर आपल्याला काय होतं, भगवत धामाची प्राप्ती होते. आणि ती कशामुळे होते, केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवेमुळे. आणि म्हणून म्हटलंय, सगळ्या दुःखातून मुक्त होऊन आपण याच जीवनात अमृताचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे काय, याच जीवनात आपण मुक्तात्मा बनून वर्तमान देहात राहून भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपल्या मृत्यूनंतर पुन्हा आपण परतून येणार नाही. म्हणजे आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधी हे जी दुःख आहेत त्या सगळ्या समस्यातून आपण मुक्त होऊ आणि आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल, की जिथे जाऊन काय होईल, अमृताचा उपभोग म्हणजे भगवंतांची प्रत्यक्ष सेवा करायला मिळणं आणि आपल्याला आध्यात्मिक देह प्राप्त होणं. म्हणजे काय, तर अमृताचा उपभोग घेण्यासारखंच आहे ना. पुन्हा आपल्याला शरीर हे म्हणजे शरीर घेऊन परतून यायचं नाहीये. म्हणजे काय, की आता आपण तिथे पोचलो भगवत धामात, की अमृताचा उपभोग घेतल्यासारखंच हा भाग आहे ना, की पुन्हा आपल्याला शरीर नाही, पुन्हा जन्म नाही किंवा या समस्या नाही. अशा पद्धतीनं जीवात्मा काय करतो, वैकुंठामध्ये किंवा गोलोक वृंदावनामध्ये असा अमृताचा उपभोग घेऊ शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, याची पुढची स्लाइड. हा मग त्याची पुढची. हरे कृष्णा. अर्जुनाने विचारले, हे प्रभू, त्रिगुणांच्या अतीत असणारा मनुष्य कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो? त्याचे आचरण कसे असते आणि तो प्राकृतिक गुणाच्या पलीकडे कसा आत जातो? हरे कृष्ण. हां, आता अर्जुनाला हा प्रश्न पडलाय, की त्रिगुणांनी पार म्हणजे जी लक्षणं आहेत त्याची म्हणजे ज्या व्यक्तीनं पार केलीत किंवा त्रिगुणांच्या प्रभावाच्या पलीकडे गेलाय, तर तो मनुष्य ओळखायचा कसा? त्याचं कर्म कसं असतं? मग तो स्वेच्छाधारी आहे, की त्या मनुष्य जो आहे तर त्याला भगवान श्रीकृष्णांच्या सारखी दिव्य स्थिती प्राप्त होते? म्हणजे आता हा प्रश्न आहे. मग आता ते आपण समजून घेणार आहोत. मग आता पुढे जाऊ आपण. हां, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हा. श्री भगवान म्हणाले, हे पांडुपुत्र, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह याची उपस्थिती असताना त्याचा द्वेष करत नाही किंवा ते नाहीसे झाले तरी त्याची आकांक्षा करत नाही, जो त्रिगुणाच्या प्रभावामध्येही अविचलित आणि निश्चल राहतो आणि केवळ त्रिगुणच सक्रिय आहेत हे जाणून उदासीन आणि दिव्य राहतो, जो आत्मस्थिती आहे आणि सुखदुःखाला सारखेच मानतो, तो माती, दगड आणि सोन्याकडे समदृष्टीने पाहतो, जो प्रिय आणि अप्रिय याच्याबद्दल समभाव राखतो, जो धीर आहे आणि स्तुती व निंदा, मान व अपमान याकडे समभावाने पाहतो, जो मित्र आणि शत्रू यांच्याशी सारखी वर्तणूक करतो आणि ज्याने सर्व भौतिक कर्माचा परित्याग केला आहे,
त्या मनुष्याला गुणातीत म्हटले जाते. हरे कृष्ण. तर आता आपण समजून घेऊया. आता भगवान महत्त्वाचं सांगतात तर सगळ्यांनी ऐकूया व्यवस्थित, की आता जो असा मनुष्य आहे, त्याची लक्षणं काय असतात पहा. तो जेव्हा दिव्यावस्थेत स्थित होतो अशा म्हणजे गुणातीत जातो. तर असा जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये द्वेष भावना नसते. त्याला कशाची लालसा नसते. म्हणजे आज भौतिक जगतामध्ये कसं असतं, या व्यक्तीकडे माझ्यापेक्षा मोठी कार आहे, मग माझ्या मनात द्वेष. मग ही भौतिक जीवनातली द्वेष भावना नसते किंवा कसली लालसा पण नसते किंवा जी आपल्याकडे नाही ती लालसा म्हणजे त्याला नसते, हे मला हवंय, ते मला हवंय असं नसतं. मग भौतिक देहाने तो जीव भौतिक जगतात जरी राहिला, बाहेरचा देह भौतिक आहे, पण तो म्हणजे कसा असतो त्यावेळेला तर त्रिगुणापैकी एका गुणाच्या नियंत्रणाखाली असतो. पण जेव्हा वास्तविकपणे देहाच्या बाहेर जेव्हा जातो, तेव्हा तो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. मग देहबद्ध असेपर्यंत म्हणजे त्यानं कसं असलं पाहिजे? उदासीन पाहिजे, हो की नाही? मग देहात्मबुद्धीचं आपल्याला जर विस्मरण सहजपणे व्हायचं असेल, तर आपण काय केलं पाहिजे? भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय, प्रेममय सेवेमध्ये स्वतःला संलग्न केलं पाहिजे. मग त्यावेळेला काय होईल? तर आपलं प्रत्येक जे कर्म आहे, म्हणजे ते आपण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी करू. मग असं जेव्हा करू आपण कर्म, तेव्हा आपण ह्याच्या आधी कसं करत असतो? प्रत्येक कर्म इंद्रिय तृप्तीसाठी करत असतो. मग इंद्रिय तृप्ती आपली थांबेल आणि मग मनुष्याला आपल्या ह्या देहाची आणि ह्या देहाचा आदेश पालन करण्याची काही आवश्यकताच पडणार नाही. म्हणजे शरीरामध्ये प्राकृतिक गुण असतील आणि ते त्यांचं कार्य करतील. पण असा व्यक्ती म्हणजे जो वर्तमान देह आहे, त्या देहामध्ये असं म्हणजे असा जो जीवात्मा असेल, तर तो ह्या सगळ्यापासून अलिप्त राहील अशा सगळ्या कर्मांपासून. म्हणजे देहाचा उपभोग घ्यायची त्याला इच्छाच राहणार नाही, की देहाच्या बाहेर जायची इच्छा राहणार नाही. मग तो अशा देहामध्येच हा जीवात्मा राहील आणि मग तो त्या अशा अवस्थेत राहून सुद्धा तो काय करेल, असा म्हणजे तो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये आपली इंद्रिय रममाण करेल पहा, स्वतःला गुंतवून ठेवेल. मग असा जो असतो तो दिव्यावस्थेत स्थित झालेला भक्त असतो. तो आपोआपच मुक्त होतो 3 गुणांच्या प्रभावापासून आणि त्याला काही वेगळे प्रयत्न करायची आवश्यकताच राहत नाही. जेव्हा कृष्ण भावनेमध्ये येतो तो, भगवान श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच तो कार्य करतो. भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न होतो आणि त्याद्वारे इंद्रिय तृप्तीच थांबते, अनासक्ती वाढते इंद्रियांची. असं ते आपोआप घडत असतं. त्याला वेगळे प्रयत्न नाही करावे लागत आणि मग असा भौतिक आसक्ती नष्ट झालेला जो व्यक्ती असतो, नंतर तो आपल्याला मान-अपमानाचा विचार नाही करत. तर म्हणजे तर तो काय विचार करतो, मी कृष्णांचा दास आहे. म्हणजे तो दास आहोत, आपण सेवक आहोत. तिथं मान-अपमानाचा प्रश्न येतोच कुठं, हो की नाही? म्हणजे आपण कृष्णाचे दास आहोत, तर आपल्याला कुणी काही म्हटलं तर काय प्रश्न येतो? सगळेच आपल्यासारखे दास आहेत, जे सगळे जीवात्मे आहेत. त्यामुळे मान-अपमान ह्या सगळ्या भावनेपासून तो दूर असतो किंवा अशा मनुष्य जो असतो, तो कृष्ण भावनेमध्येच कर्म करतो. म्हणजे कुणी आपल्याला मान देतोय, अपमान करतोय, त्याचा काही त्याचा विचारच नसतो. आपण सेवाभावाने सेवक म्हणूनच विचार करत असतो तो आणि कृष्णांची कशी मला सेवा करता येईल, असा तो विचार करत असतो. मग कृष्ण भावनाभावित कर्म जी असतात म्हणजे अशी, तर त्या गोष्टींचा तो स्वीकार करतो. कृष्णांच्या संतुष्टीसाठी कर्म करत असतो. त्याला कुठल्याही वस्तूची म्हणजे आता पहा, सोनं असो नाहीतर दगड असो, काही आवश्यकता नाही. म्हणजे त्याला सोनं सुद्धा दगडासमानच भासतं आणि दगड असलं तरी ते त्याच्याकडे तो लक्ष नाही पुरवेल. मग ह्या सगळ्यांचा मी कृष्ण भावनेत कसा उपयोग आणेन, असा विचार करेल उलट त्यावेळेला तो. मग असा जो असतो तो कृष्ण भावनाभावित व्यक्ती असतो किंवा असा जो कर्म करतो, तो काय करतो कृष्ण भावनेत जो कोणी त्याला मदत करतो, त्याला आपला मित्र मानतो आणि मग तथाकथित शत्रू जरी असला तरी तो द्वेष करत नाही. तो त्यांच्याकडं म्हणजे सगळ्यांकडं मित्र असो नाहीतर शत्रू असतो, सगळ्यांना समभावाने पाहतो. याला म्हणायचं वैष्णव समभाव. तर आता हे सगळं काही एकाच स्तरावर तो पाहतो. म्हणजे त्याला भौतिक जीवनाशी काही कर्तव्यच राहत नाही. मग क्षणिक उलथापालथ तिकडे काही होऊ दे, म्हणजे तिकडे धरणीचा भूकंप होऊ दे, नाहीतर तिकडे मोठा उत्पात होऊ दे. म्हणजे तो काहीही लक्ष देत नाही अशा सामाजिक, राजकीय विषयामध्ये. तो फक्त आणि फक्त भगवान कृष्णांच्या सेवेमध्ये संलग्न असतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलंच नाही कर्म करत. श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठीच तो प्रत्येक कर्म करतो. स्वतःसाठी काहीही करत नाही आणि असं जो आचरण करतो, तो वास्तविकपणे काय असतो, दिव्य अशा अवस्थेमध्ये स्थित असतो. मग असा जो भक्त असतो तो गुणातीत असं म्हटलं, की जसे आता आपले नारद मुनी आहेत. त्यांनी काय केलं? आपलं सगळं जीवन श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी, श्रीकृष्णांच्या भक्तिमय, प्रेममय सेवेमध्ये आपलं प्रत्येक कर्म होईल अशा पद्धतीनं स्वतःला समर्पित केलं होतं पहा. मग ते सगळीकडे भ्रमण करण्याचं त्यांना वरदान आहे पहा. जे कुठल्याही लोकात ब्रह्मांडातल्या त्या कधीही मुक्त संचार करू शकतात पहा. असे भगवान श्रीकृष्णांचे शुद्ध भक्त आहेत पहा. त्यांनी अनेक जे त्यांचे शिष्य आहेत त्यांना उपदेश केला. प्रल्हाद महाराज आहेत, त्यानंतर ध्रुव महाराज आहेत, त्यानंतर पांडवांकडे त्यांचं जाणं येणं असायचं. म्हणजे नारद जे आहेत ते कसे चिरंजीव आहेत, त्यांचं भ्रमण सगळीकडे व्हायचं आणि ते सगळ्यांना उपदेश करतात. वाल्मिकींचे गुरु आहेत. मग असे जे असतात ते गुणातीत असतात, दिव्य अवस्थेत असतात आणि ते केवळ आणि केवळ कृष्णांच्या प्रित्यर्थ कार्य करत असतात. मग ह्याचं उदाहरण म्हणजे कोण? तर नारद मुनी. तर पुढे जाऊ आपण.
हा मग त्याची पुढची स्लाइड दिली. हा मग त्याची वाचूया. हरे कृष्ण सॉरी माझं मां च यो व्यभिचारेण भक्ति योगेन सेवते सगुणान् समतीत्येतान् ब्रह्म भूयाय कल्पते. जो मनुष्य सर्व परिस्थितीत एकनिष्ठ होऊन पूर्णतया भक्तीमध्ये संलग्न होतो, तो तत्काळ त्रिगुणांच्या पलीकडे जातो आणि ब्रह्मस्तराप्रत उन्नत होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता हा भाग सगळ्यांनी समजून घ्या की जो मनुष्य सगळ्या परिस्थितीमध्ये काय करतो की पूर्णतः एकनिष्ठ होऊन भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये संलग्न म्हणजे सेवाच करतो फक्त भक्तिमय प्रेममय म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा गोष्ट व्यक्ती करतो तर त्यावेळेला त्याला कृष्ण कर्म म्हटले. म्हणजे कृष्ण कर्म म्हणजे भक्ती हो म्हणजे कृष्णांसाठी कार्य करायचं म्हणजे काय की आता राम नारायण अशा विविध विस्तारित रूपात भगवान जे आहेत तर त्यांची रूप आहेत हो की नाही. मग आता कुठल्याही रूपाला आपण म्हणजे आपण शरण जाऊन आपण संलग्न व्हायला म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये प्रयत्न करावे. मग असा जो असतो तो दिव्यावस्थेत स्थित असतो. म्हणजे श्रीकृष्णाची सगळी रूप सच्चिदानंद आणि दिव्य आहेत पहा हे आपण जाणलं पाहिजे. सर्व शक्तिमान सर्वज्ञ असे कोण आहेत भगवान आहेत आणि त्यांच्यामध्ये जे दिव्य गुण आहेत ना तर त्यामुळं काय होतं तर त्रिगुणांच्या पलीकडे आपल्याला जायला कठीण असलं तरी सुद्धा आपण एकनिष्ठेने म्हणजे दृढनिष्ठा एकनिष्ठा म्हणजे काय दृढनिष्ठा म्हणजे अशी ठाम निष्ठा आणि पक्का विश्वास मनात किंतु परंतु नाही पाहिजे अशा पक्क्या विश्वासाने आपण श्रीकृष्णांना शरण गेलो. त्यांचं विस्तारित रूप असेल समजा विष्णू आहे त्यानंतर राम आहे किंवा वराह आहे नारायण म्हणजे वेगवेगळी अशी रूप आहेत नरसिंह भगवान कुठल्याही आपण रूपात म्हणजे सेवेमध्ये पण कलियुगामध्ये राम नारायण आणि कृष्ण या 3 रूपांची नरसिंह भगवान यांची सेवा आपण करावी. तर अशा सेवेमध्ये आपण संलग्न जेव्हा होतो तेव्हा नक्कीच काय होतं ह्या भक्तिमय प्रेममय सेवा काय करते आपली शुद्धी करते आणि प्रकृतीच्या 3 गुणाच्या बंधनातून मनुष्याला सहज काय होतं मुक्त होऊन गुणातीत होता येतं. मग श्रीकृष्णांना असा जो शरण जातो ना भक्त तो शरण गेल्यावरच तात्काळ या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त होतो पहा. व कृष्ण भावना भावित असणं म्हणजे काय श्रीकृष्णांशी समानता प्राप्त होणं म्हणजे पहा भगवान यांच्यासारखं सच्चिदानंद स्वरूप कधी प्राप्त होईल आपण गुणांनी समान आहोत. म्हणजे सोनं हे सुद्धा सोन्याच्या खाणीचा अंशच आहे हो की नाही. सोन्याचा एक कण किंवा सोनं शुद्ध ते सोन्याच्या खाणीतूनच मिळवलेलं आहे. मग तसंच आपण जीव म्हणून भगवान श्रीकृष्णांचे अंश आहोत. म्हणजे आध्यात्मिक स्वरूप स्थिती आपली म्हणजे गुणात्मक दृष्ट्या आपण कशा आहोत भगवान श्रीकृष्णाशी म्हणजे कशा आहोत तर समान आहोत. जसं सोनं जे आहे तर ते खाणीतल्या सोन्यात आणि घडवलेल्या दागिन्यातल्या सोन्यात समानच सोन्याचे गुण असणार. मग तसंच आहे म्हणजे काय की भगवान आणि भक्त त्यांच्यामध्ये भक्तिमय प्रेममय सेवा किंवा भक्तियोग म्हणजे काय प्रेमाचं आदान प्रदान असतं. आणि मग आता ह्या भक्तियोगामध्ये काय होतं तर भगवान श्रीकृष्णांची आपल्याला सेवा करायची आहे तर ते सेवा करण्यासाठी पात्रता आहे ना मग त्या पात्रतेला आपण जायला हवं ना म्हणजे भगवान श्रीकृष्णांप्रमाणे दिव्य गुण आपण जेव्हा अंगी बाणवतो किंवा दिव्य स्तरावर स्थित होतो म्हणजेच काय गुणातीत होतो शुद्ध होतो प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो. मग तेव्हाच आपण त्यांची सेवा करायला पात्र होतो. म्हणजे जसं आता राजा आहे एखादा त्याचा एखादा सेक्रेटरी आहे किंवा स्वीय सहाय्यक आपण म्हणतो तर त्याला आवश्यक ती पात्रता असेल तरच तो राजाची तो सेवा करेल ना. मग तसंच आहे आपण श्रीकृष्णांची सेवा करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे 3 गुणांतून ह्या मुक्त झालं पाहिजे. आणि मग आपण जेव्हा मुक्त होतो तर ती पात्रता म्हणजे काय तर भौतिक विकारातून मुक्त होतो म्हणजेच काय होतं आपण ब्रह्मस्तरावर स्थित होतो. म्हणजे आत्मसाक्षात्काराचा जो पहिला टप्पा आहे तर तो किंवा भक्तीतला ब्रह्मस्तर त्याला आपण हा म्हटला जातो. म्हणजे तर हा काय आहे तर गुणात्मक दृष्ट्या आपण काय होतो श्रीकृष्णांशी समान होतो म्हणजे एकरूप होतो गुणांनी एकरूप होतो. मग ही जेव्हा ब्रह्मस्थिती प्राप्त होते तेव्हा काय होतो तो व्यक्ती गुणातीत झालाय असं म्हटलं जातं. आणि असं जेव्हा ब्रह्मस्थिती स्वरूप म्हणजेच काय शुद्ध स्वरूप प्राप्त होतं तर तेव्हा जीवात्मा ते गमावत नाही म्हणजे त्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते अशा शुद्ध आध्यात्मिक त्याची सगळी कर्म आध्यात्मिक असतात. मग असं जेव्हा घडतं तेव्हा आपण गुणातीत होऊ शकतो पहा. म्हणजे या वर्तमान जीवनामध्ये सुद्धा आपल्याला त्रिगुणात जाऊन ब्रह्मस्तरापर्यंत उन्नत होता येतं पहा. आणि ते कशामुळं केवळ आणि केवळ भक्तिमय प्रेममय सेवा केल्यामुळं. जसं याचं उदाहरण आहे शुकदेव गोस्वामी ते कसे जन्मताच मुक्त पुरुष होते. ते व्यास मुनींची जी पत्नी आहे तर त्यांच्या गर्भामध्ये 16 वर्ष राहिली का ते बाहेर येत नव्हते. तर ह्या भौतिक जगतामध्ये येऊन मी 3 गुणांची बांधला जाईल आणि मग मी पुन्हा बंधनात अडकेन. मग कृष्णांनी त्यांना सांगितलं की तू शुद्ध भक्तच आहेस आणि तुझ्याकडून सगळं माझी सेवा होणार आहे. तेव्हा ते बाहेर आले आणि मग त्यांनी काय केलं ते धावले गंगा किनारी तिथे गेले आणि मग तिथे सगळे ऋषी मुनी यांचा संग केला. ते माधुकरी मागायचे म्हणजे संन्यस्त जीवनात
म्हणूनच त्यांनी स्वीकारलं. आणि मग तिथे परीक्षित महाराज त्यांच्याकडे आले आणि मग त्यांनी काय केलं, तर 7 दिवस 7 रात्री भागवत जो आहे तो त्यांच्या वाणीतून, म्हणजे त्यांनी जो ऐकलेला होता व्यासमुनींकडून, तर तो त्यांनी काय केला, त्यांना स्वतःच्या वाणीतून, आणि ती जी मिठास आहे त्यांच्या वाणीची, अशा सुंदर वाणीने त्यांना सांगितलं, की त्याद्वारे काय झालं, परीक्षित महाराज जे आहेत तर त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. पहा मग असे शुद्ध म्हणजे भक्त मुक्त स्तरावरती गुणातीत म्हणजे कोण होते, मुक्तात्मा असे शुकदेव गोस्वामी आहेत. पहा व्यास मुनींचे पुत्र आहेत ते. आता पुढे जाऊ आपण. हा हा होता ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम् अमृतस्य व्ययस्य च शाश्वतस्य च धर्मस्य सुखस्यैकान्तिकस्य च. आणि परम सुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार मीच आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की भगवान काय म्हणतात, हे ब्रह्माचं स्वरूप अमृत, अव्ययी, शाश्वत, सुखमय आहे. म्हणजेच काय, तर आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा म्हणजे, तर ते म्हणजे काय, निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय, की आता श्रीकृष्णांच्या अंगकांतीतून जे किरण येतात, प्रकाश किरण, त्याला ब्रह्मज्योती म्हटले. म्हणजे ते प्रकाश किरण येतात म्हणजे त्या पाठीमागे स्त्रोत असला पाहिजे ना, जसं या दिव्यातून प्रकाश येतोय, पाठीमागे म्हणजे स्त्रोत आहे ना, तर तो म्हणजे काय आहे, तर भगवान श्रीकृष्ण. मग तसं हे जे ब्रह्म आहे, तर हा पहिला टप्पा झाला. मग मध्यभाग म्हणजे काय, तर परमात्मा स्वरूपात भगवान श्रीकृष्णांचं रूप. मग पुरुषोत्तम भगवान म्हणजे अंतिम, म्हणजे तिसरा टप्पा. मग आता परमात्मा आणि निर्विशेष ब्रह्म म्हणजे दुसरा आणि पहिला टप्पा, हे सगळे कुणावर आश्रित आहेत, तर भगवान श्रीकृष्णावर आश्रित आहेत, कारण ही त्यांचीच रूप आहेत, हो की नाही. म्हणजे प्रकाश आहे म्हणजे निर्विशेष ब्रह्म म्हणजे काय, तर ते आश्रित कुणावर आहे, श्रीकृष्णावर आहे. किंवा परमात्मा स्वरूप कुणावर आश्रित आहे, तर श्रीकृष्णांच्यावर आहे. आणि म्हणून भगवान म्हणतात की दोन्ही परम पुरुषावर असे म्हणजे माझ्यावर असे आश्रित आहेत हे दोन्हीही. म्हणजे काय, तर निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधार पण मीच आहे, आणि असा जो परमात्मा स्वरूप आहे, मग त्याचा पण आधार कोण आहे, भगवान आहे. मग आपल्याला काय करतात भगवान श्रीकृष्ण, तर भौतिक प्रकृतीमध्ये आपल्यासारख्या जीवात्म्यांना गर्भस्थ करतात आणि मग आपण बद्ध होतो. मग जेव्हा भौतिक प्रकृतीमध्ये आपण बद्ध होतो आणि आपल्या जीवनी प्रमाणित आध्यात्मिक गुरु येतात आणि आध्यात्मिक ज्ञान घेतो, आपण त्याच्या अनुषंगाला प्रारंभ करतो, तेव्हा आपण क्रमशः काय होतो, भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होतो आणि आपल्याला ब्रह्मस्तर प्राप्त होतो. म्हणजे हा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा. मग आता या स्तरावर काय असतं, तर आपण भौतिक उपाधींच्या पलीकडे जातो. म्हणजे आपली शरीर ही उपाधी, आपण मी शरीर आहे हे समजत नाही, आपण स्वतःला जीवात्मा समजतो, म्हणजे भौतिक उपाधीच्या पलीकडे जातो आणि मग आपण ब्रह्मस्तरावरच राहू शकतो. पण हा टप्पा परिपूर्ण नाही, म्हणजे ही प्रथम अवस्था आहे, प्रारंभिक अवस्था आहे आत्मसाक्षात्काराची. हळूहळू परमात्मा स्तरावर आपण उन्नत होणं आवश्यक असतं आणि पुढे पुरुषोत्तम भगवान यांची आपल्याला अनुभूती येणं किंवा आत्मसाक्षात्काराची प्राप्ती होणं आवश्यक असतं. मग आता चतुष्कुमार हे असे ब्रह्म साक्षात्कारी होते, म्हणजेच काय, निर्विशेष ब्रह्म जे आहे, तर हा जो पहिला टप्पा आहे असे होते. मग क्रमाक्रमाने ते काय झाले, भक्ती स्तरावर उन्नत झाले. अन्यथा काय होतं, आपलं पतन होण्याची संभावना असते. म्हणजे काय, भागवतात काय सांगितलं, की ब्रह्मस्तरावर आरूढ झालेल्या मनुष्याने सुद्धा जर अधिक प्रगती नाही केली, म्हणजे भक्तिमय प्रेममय सेवा नाही केली भगवंतांची, तर त्याला म्हणजे काय होतं, भगवान श्रीकृष्णांचं ज्ञान नाही प्राप्त होत आणि मग तो पूर्णपणे शुद्ध नाही झाला, तर त्याची प्रगती नाही होत किंवा भगवत भक्तीमध्ये संलग्न नाही झाला, तर त्याचं पतन होण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, जेव्हा रसराज भगवान श्रीकृष्णाला आपण जाणतो, त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली, आपण त्यांना शरण गेलो, तर काय होतं, की त्यांचं आपल्यावर कृपा होते. म्हणजे भगवान आणि भक्तांच्या मध्ये प्रेमाचं आदान प्रदान होतं, की नाही. मग तसंच आहे, आपण जेव्हा शरण जातो ना, तेव्हा भगवान 6 ऐश्वर्याने पूर्ण आहेत, मग त्या ऐश्वर्याचं सुद्धा आदान प्रदान होतच की. म्हणजे आता पहा, राजाचा सेवक आहे, तर तो सुद्धा राजाच्या सगळ्या सगळ्या म्हणजे ज्या श्रेणी आहेत सुखाच्या, त्याचा उपभोग घेतो की नाही. म्हणजे आपल्याला वेगळं काही करावं लागतं का. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, की शाश्वत सुख, अविनाशी सुख आणि शाश्वत जीवन हे आपल्याला कशामुळे मिळेल, भक्तीमुळेच मिळेल. पहा, आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर भक्तिमय सेवेद्वारे आपण श्रीकृष्णांना शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. मग जीव जरी ब्रह्मस्वरूप असला, तरी भौतिक प्रकृतीवर आपली जी प्रभुत्व गाजवण्याची इच्छा, म्हणजे मी म्हणजे शरीर आहे आणि इंद्रिय तृप्तीच्या इच्छा, यामुळे आपलं पतन होतं. मग आपली स्वरूप स्थिती काय आहे, तर ती जी आहे, तर ती आपली कशी असते, भौतिक प्रकृतीमध्ये येण्यापूर्वी आपण त्रिगुणातीतच असतो, आपण शुद्धच असतो. पण भौतिक प्रकृतीच्या संघाने काय होतं, आपण बद्ध होतो, आपण
आपण भौतिक प्रकृतीचा संग करतो, एक शरीर मिळतं आणि 3 गुणांनी बद्ध होतो आणि प्रकृतीवर स्वामित्व गाजवण्याची इच्छा आपल्यामध्ये राहतेच. पण जर आपण कृष्ण भावनेमध्ये आलो आणि भक्तिमय प्रेममय सेवा केली, तर आपल्याला निश्चित दिव्यावस्था प्राप्त होते आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे, भगवान जे आहेत तर त्यांच्या कथांचं किंवा हरिलीलांचं श्रवण, कीर्तन, स्मरण म्हणजे नवविध भक्ती केली पाहिजे. भक्ती योगाचा म्हणजे जो आहे त्याचं अनुसरण आपण भक्तांच्या संघामध्ये अभ्यास करून केलं पाहिजे. आध्यात्मिक गुरूंच्या कृपेमुळं आपण काय केलं पाहिजे, ज्ञानामध्ये उन्नती करून भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये आपण उन्नती केली पाहिजे. मग असं भगवत सेवेमध्ये जेव्हा आपण युक्त राहतो, म्हणजे पहा भक्ती किती सोपी आहे. भगवान श्रीकृष्णाचा प्रसाद ग्रहण करायचा, त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप करायचा, त्यानंतर त्यांच्या चरणकमलांना अर्पलेल्या फुलांचा सुगंध घ्यायचा, भगवंतांच्या लीला स्थळांना भेट द्यायची, विविध लीलांविषयी अध्ययन करायचं. मग त्याद्वारे आपली शुद्धी होते आणि भगवान आणि भक्त यांच्या प्रेमाच्या आदान-प्रदानाविषयीचं सुद्धा आपण श्रवण केलं, तर किती म्हणजे त्याद्वारे आपली शुद्धी होईल पहा. किंवा महामंत्राचा जप केला आपण किंवा भक्तांचे जे आविर्भाव तिरोभाव दिन असतात पहा. आता शनिवारी रामानुजाचार्य म्हणून श्री संप्रदायाचे जे होते आचार्य, त्यांचा आविर्भाव दिवस होता. मग असे जे आविर्भाव तिरोभाव दिवस असतात, तर अशा दिवशी काय करायचं, आपण उपवास करायचा आणि अशा विधिविधानांचं जर पालन केलं शास्त्राच्या, तर निश्चित आपण भौतिक प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त होतो आणि मग आपण ब्रह्मस्तरावर म्हणजे काय होतो, उन्नत होतो. म्हणजे काय, गुणात्मक दृष्ट्या कृष्णाशी म्हणजे आपण समान बनतो बा. आणि हळूहळू भगवत सेवेद्वारे आपण काय करतो, तर भक्ती मार्गावर उन्नत होतो. म्हणजेच आपण भगवान जे आहेत तर त्यांचं म्हणजे त्यांच्या कृपेस प्राप्त होतो. म्हणजे आपण आत्मसाक्षात्काराचे टप्पे आहेत ना, ते हळूहळू ओलांडून पूर्ण आपण स्थित होतो भगवत म्हणजे काय म्हणतो आपण, त्या उच्च स्तरावर स्थित होतो. म्हणजे परमात्मा हा दुसरा टप्पा आला आणि तिसरा टप्पा म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अनुभूती. मग हे केवळ आणि केवळ भक्ती मार्गामुळे शक्य होतं आणि म्हणून भगवान काय म्हणतात, की परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणारे अमृत अव्यय अशी शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योती म्हणजे हा आत्मसाक्षात्काराचा पहिला टप्पा, ह्याचा आधार पण मीच आहे किंवा परमात्मा स्वरूप हा दुसरा टप्पा, त्याचा पण आधार कोण आहे, म्हणजे भगवानच आहे. पण आपल्याला काय करायचंय, भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपल्याला या गुणांच्या अतीत जाऊन कुठे जायचंय आपल्याला, तर भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांशी जायचंय आणि भगवत धामाला जायचं. मग ह्यासाठी काय करायला लागेल, तर आपल्याला भगवत सेवा करायला लागेल आणि त्याद्वारे आपल्याला भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करता येईल किंवा भगवत धामाची प्राप्ती करता येईल. अन्यथा काय होईल, ह्या ब्रह्मस्तरापर्यंत आपण गेलो तरी पुन्हा आपलं पतन होईल किंवा दुसऱ्या टप्प्यापर्यंत गेलो आणि भगवत सेवा नाही केली तर पतन होईल. म्हणून आपण काय करायचं, निरंतर भगवत सेवेमध्ये राहायचं, भक्तांचा संग करायचा. जसं आता मी सांगितलं, अशा विविध प्रकारे भक्ती मार्गाचं अनुसरण करायचं आणि त्याद्वारे आपण काय करायचं, तर ह्या तिसऱ्या टप्प्यापर्यंत उन्नत होऊन भगवान श्रीकृष्णांच्या कृपेस पात्र व्हायचं. मग इथे आपला अभ्यास संपला. कोणाला काही शंका असतील तर विचारूया. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप केलं तरी चालेल. आज या लिंकवर बहुतेक क्लास नाहीये कुठला,